नमस्कार. आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाचं या महिन्यातलं हे 45वं व्याख्यान आहे. दर महिन्याला कोणाचं ना कोणाचं तरी व्याख्यान कधी मी देते, कधी बाहेरचे लोक देतात, कधी माझे विद्यार्थी देतात. असं व्याख्यान मला ही अखंड चालू आहे. आज नक्षत्रांचं देणं ही मालिका चालू आहे आणि या मालिकेमध्ये आपल्या क्लासमधलेच विद्यार्थी बोलणार आहेत. प्रथम मी जे वक्ते आहेत, गौरी फुलंब्रीकर, ज्योती क्षीरसागर, मृणाल इनामदार आणि मकरंद लिमये हे 4 विद्यार्थी आज इथे बोलणार आहेत. त्यांचं स्वागत करते. इथं उपस्थित असलेले सगळे श्रोते, त्या सर्वांचं स्वागत करते. आणि शशिकला चिंचवले या आभार मानणार आहेत, त्यांचंही मी इथे स्वागत करते. सौरभ नाफडेनी आहे सगळी टेक्निकल बाजू सांभाळली आहे, त्याचं पण मी स्वागत करते. विद्यार्थ्यांना सबाधितपणा यावा, त्यांनी काहीतरी अभ्यास करावा, ही माझी फार मनापासून इच्छा असते. आणि कुठला तरी एक विषय त्यांना दिल्याशिवाय त्यांच्याकडून अभ्यास होत नाही, हाही माझं निरीक्षण आहे. त्यामुळे प्रत्येकाला एक एक विषय देऊन, तसं मी एक एक नक्षत्र देऊन, म्हणजे मी त्यांना सांगितलं की तुमचं जे नक्षत्र असेल तेच तुम्ही घ्या आणि बोला, म्हणजे जास्त उमेदीने त्याच्यावर ते काम करतील. असं नक्षत्र सगळ्यांनी घेतलेली आहेत एक एक. तर आज आपल्याकडे ज्योती क्षीरसागर आलेले आहेत, त्या आर्द्रा नक्षत्रावर बोलणार आहेत. नंतर गौरी फुलंब्रीकर या पुनर्वसू नक्षत्रावर बोलणार आहेत. मृणाल इनामदार ह्या पुष्य नक्षत्रावर बोलणार आहेत आणि मकरंद लिमये हे आश्लेषा नक्षत्रावर बोलणार आहेत. यामधलं रोहिणी नक्षत्र राहिलेले ते आपण पुढच्या महिन्यात घेणार आहोत. त्यांना वेळ नव्हता म्हणून आपण त्यांचं पुढच्या महिन्यात टाकलेलं आहे लेक्चर. तर आदिशक्तीच्या ज्योती क्षीरसागर या अतिशय हुशार विद्यार्थिनी विशारद परीक्षेमध्ये रँकमध्ये आलेल्या आहेत आणि कुंडली पंडितची विद्यार्थिनी आहे. आता वेळेच्या बाबतीत अतिशय पर्टिक्युलर अशी ही विद्यार्थिनी आहे. सुंदर हस्ताक्षर आणि अभ्यासाचा सिरियसनेस, कुंभरास असल्यामुळे अभ्यासाचा सिरियसनेस खूप आहे तिला. तर अशी ही विद्यार्थिनी आज आपल्याला आर्द्रा नक्षत्रावर काही तिचे विचार मांडणार आहे. तर मी विनंती करते तिला की ज्योतीने आपले आर्द्रा नक्षत्रावरचे विचार मांडावेत. अनम्यूट कर. नमस्कार, माझा आवाज येतो का मॅडम? हो, येतोय. नमस्कार. गुरूंना व सर्व उपस्थितांना माझा नमस्कार. माझा परिचय तर मॅडमने तुम्हा सर्वांना दिलेलाच आहे. मी सौ शिल्पा अग्निहोत्री मॅडम यांचे मनापासून आभार मानते, कारण आज मी त्यांच्यामुळेच आज इथे तुमच्या समोर बोलू शकते. माझे नक्षत्र आहे आर्द्रा. आर्द्रा म्हणजे ओलावा किंवा आर्द्रता. रवी या नक्षत्रात आला म्हणजे जमिनीला भिजवणारा पाऊस पडून जिकडे तिकडे ओलावा निर्माण होतो. तहानलेली पृथ्वी शांत होते. म्हणूनच या नक्षत्राला आर्द्रा नक्षत्र असे नाव पडले. आर्द्रा नक्षत्र हे नक्षत्र मालिकेतील 6वे नक्षत्र आहे. या नक्षत्राची देवता आहे रुद्र, म्हणजे साक्षात शिवशंकर. या नक्षत्राचा स्वामी आहे राहू. या नक्षत्राचा वृक्ष आहे कृष्णागरू. त्याला पर्यायी वृक्ष पण आहे, त्या वृक्षाचे नाव आहे चंदन. या नक्षत्राचा प्राणी आहे श्वान. आपण त्याला बोलीभाषेत कुत्रा असं देखील म्हणतो. तसेच या नक्षत्राचे तत्व आहे जलतत्व. आर्द्रा नक्षत्राचा स्वभाव हा तीक्ष्ण असून ऊर्ध्वमुखी, मध्यलोचनी व मनुष्यगणी असा आहे. आर्द्रा नक्षत्राचे चिन्ह हे अश्रू किंवा हिरा असा आहे. तारा संख्या एकच आहे व तो तेजस्वी असून त्याचा रंग हा लाल भडक आहे. हे नक्षत्र चतुष्पादी असून
त्याचे चारही चरण मिथुन राशीत येतात. आर्द्रा नक्षत्राची देवता ही शिव असल्याने, रुद्र असल्याने याचा मंत्र आहे ओम रुद्राय नमः. आता ही झाली आर्द्रा नक्षत्राची थोडक्यात माहिती. आता मी तुम्हाला आर्द्रा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींची थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करते. आर्द्रा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती त्या तीक्ष्ण बुद्धीच्या असतात, त्या खूप हुशार असतात. त्यांची जी निरीक्षण क्षमता जी असते ती एकदम चौकस आणि सखोल असते. आर्द्रा नक्षत्रावरती बुद्धीची देवता बुध आणि राहू या दोन्ही ग्रहांचा प्रभाव असतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे या नक्षत्राची देवता म्हणजे भगवान शंकर, म्हणजे साक्षात रुद्र. ज्याप्रमाणे भगवान शंकराने जगाच्या कल्याणाकरिता विष प्राशन केले आणि स्वतःला त्रास सहन करून घेतला, पण लोकांना आनंद निर्माण केला, त्याचप्रमाणे आर्द्रा नक्षत्राची लोक कष्ट सहन करण्याची क्षमता ठेवतात. या लोकांमध्ये हुशारी, संशोधन, चिकित्सक वृत्ती आणि बुद्धीची चाणाक्षता फार सुंदर असते. कठीण समयी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असते, कारण या नक्षत्रावरती बुद्धीची देवता बुध आणि संशोधन वृत्ती देणाऱ्या राहूचा प्रभाव असतो. आर्द्रा नक्षत्राचे चारही चरण मिथुन राशीत येतात. पहिल्या चरणाचा जो नवमांश आहे तो धनु राशीचा आहे. दुसऱ्या चरणाचा जो नवमांश आहे तो मकर राशीचा आहे. तिसऱ्या चरणाचा जो नवमांश आहे तो कुंभ राशीचा आहे आणि चौथ्या चरणाचा जो नवमांश आहे तो मीन राशीचा आहे. आता पहिल्या चरणाच्या नवमांशात ज्या व्यक्ती जन्मल्या आहेत त्यांचा जो चरण स्वामी आहे तो गुरु आहे. तर मग याचे काय फल असू शकते? तर ह्या व्यक्ती खूप हुशार व अभ्यासू असतात. ह्या व्यक्तींना नेहमी समाजामध्ये आध्यात्मिक आणि लोकांना मदत करण्याची सवय असते. ही व्यक्ती अगदी भोळेपणाने एकमेकांना, मैत्रांना मदत देखील करतात, पण त्यामुळे कधी कधी ह्या लोकांचे नुकसानही होते. बऱ्याच वेळा असेही दिसून आले आहे की जर या व्यक्तीने कोणाला जास्तीचे म्हणजे उधार पैसे दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता देखील फार कमी असते. आता दुसऱ्या चरणाच्या नवमांशात ज्या व्यक्ती जन्मल्या आहेत त्यांचा जो चरण स्वामी आहे तो शनी आहे. दुसऱ्या चरणाच्या नवमांशात जन्मलेल्या व्यक्तीमध्ये एक गोष्ट अशी दिसून येते की ह्या व्यक्ती अत्यंत चतुर असतात. बुद्धिबळाचे डावपेच इतर लोकांना जमत नाहीत, पण ही लोक अत्यंत सहजपणे करतात. कोणत्याही गोष्टीचे उलटापलट करण्याचे कौशल्य ह्या लोकांमध्ये चांगले असते. म्हणजे थोडक्यात आपण यांना असे म्हणूया की छक्के पंजे जे आहेत हे उत्तमपणे ह्या व्यक्तींना करता येतात. म्हणूनच ह्या व्यक्ती ज्या आहेत त्या अनेक संकटातून सहजपणे बाहेर पडतात. आता तिसऱ्या चरणाच्या नवमांशात ज्या व्यक्ती जन्मल्या आहेत अर्थात त्यांचा चरण स्वामी पण शनीच आहे, कारण कुंभ रास आहे ना. पण इथे थोडासा फरक जाणवतो. तर तो फरक असा आहे की ह्या व्यक्ती ज्या आहेत त्या पूर्ण सत्यवादी असतात. जसे की मी दुसऱ्या चरणाच्या नवमांशाबद्दल सांगितले तसे तिसऱ्या चरणाचे नवमांश येणार नाही, कारण की जरी यांचा चरण स्वामी शनी हा एकच असला तरी ह्या व्यक्ती ह्या प्रामाणिक असतात. त्यांना छक्के पंजे अजिबात आवडत नाहीत. आपण जे काही शिकतो, व्यवसाय करतो, व्यवहार करतो किंवा इतरांशी बोलतो तेव्हा त्यांच्यामध्ये नेहमी प्रामाणिकपणा दिसून येतो. ह्या व्यक्तींमध्ये एक खास गोष्ट अशी दिसून येते की ह्या व्यक्ती नेहमी ध्यानधारणा, मेडिटेशन, मन शांत ठेवणे ह्याकडे त्यांचा कल फार जास्त असतो. ह्या व्यक्ती ज्या आहेत त्या प्रपंचाकडे फार कमी लक्ष देतात, कारण त्यांचा अध्यात्माकडे जास्त कल असतो ना, म्हणून. आता चौथ्या चरणाच्या नवमांशात जन्मलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचा जो चरण स्वामी आहे तो गुरु आहे. आता इथे पण बघा, पहिल्या चरणाचा आणि चौथ्या चरणाचा स्वामी गुरु हा एकच आहे, पण ह्यामध्ये पण फरक जाणवतो.
प्रथम चरणाच्या नवमांशात जन्मलेली व्यक्ती ही तीक्ष्ण आहे, तसेच चौथ्या चरणाच्या नवमांशात जन्मलेली व्यक्ती सुद्धा तीक्ष्ण आहे. पण हे चौथे चरण जे आहे ते मीन राशीचे आहे आणि मीन रास जी आहे ती नेहमी आपल्या आयुष्यात ठरलेली जी गोष्ट आहे त्याला घट्ट पकडून ठेवणारी ही रास आहे. त्यामुळे ह्या व्यक्तींची एकाग्रता फार सुंदर असते. आता उदाहरणार्थ बघा, त्या व्यक्तींसमोर 10 कामे आहेत, तर त्यातील नक्की कोणत्या कामावर फोकस करावे जेणेकरून आपल्याला नोकरी किंवा व्यवसायामध्ये फायदा होईल हे त्या लोकांना चांगले समजते आणि त्याच कामावर ते फोकस करतात. तर अशा व्यक्तींना मी स्मार्ट पर्सनॅलिटी असे म्हणेन. आता आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती या दिसायला सामान्य असतात, अंगकाठी बारीक असते, हुशार असतात, बुद्धिमान असतात, चतुर व चालाक असतात. या व्यक्तींना रिसर्च करायला फार आवडते. गणित या विषयात ते खूप हुशार असतात. निरनिराळ्या विषयांचा सखोल अभ्यास करायला त्यांना फार आवडते. मिथुन रास असल्यामुळे बुध या ग्रहाच्या अंमलाखाली कम्युनिकेशन येते, म्हणून ह्या लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांबरोबर मैत्री करायला देखील आवडते. ह्या लोकांचा स्वभाव हा नेहमी हसतमुख आणि आनंदी असतो. या नक्षत्रात जन्मलेले लोक हे खूप जबाबदारीने वागतात. ते जे काही काम हातात घेतात ते लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे त्यांचा कल असतो. आर्द्रा नक्षत्रात जन्मलेल्या स्त्रियांमध्ये खर्च करण्याची प्रवृत्ती जास्त असते, त्यामुळे त्यांना अनेक वेळा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. आर्द्रा नक्षत्र हे राहूचे नक्षत्र आहे आणि राहू हा महापराक्रमी आहे. राहूने चंद्र आणि सूर्याला देखील ग्रहण लावले आहे. तुम्हाला माहित असेल किंवा नसेल ही समुद्र मंथनाच्या वेळेला जेव्हा 14 रत्न बाहेर आली त्यामध्ये अमृत देखील होते. अमृत आल्यानंतर ते घेण्यासाठी देव आणि दानवांमध्ये एकच गर्दी झाली. त्या अशा वेळेला श्री विष्णूने त्यामध्ये हस्तक्षेप करून त्यांना वेगवेगळ्या पंक्ती करायला लावल्या आणि ते अमृत मी स्वतः सगळ्यांना देईल असे वचन दिले. त्याप्रमाणे श्री विष्णूने अमृत वाटण्यासाठी देवांच्या पंक्तीपासून सुरुवात ही केली. पण तिथे राहूही होता. राहूच्या मनात विकल्प आला की राक्षसापर्यंत श्री विष्णू येईपर्यंत अमृत राहिले नाही तर देव अमर होतील आणि राक्षसगण संपून जाईल. मग राक्षसांना दानवांना कोणतेही स्वरूप धारण करता येत होते, तेव्हा राहूने देवांचे स्वरूप धारण केले आणि देवांच्या पंक्तीत जाऊन बसला. मग ही गोष्ट सूर्याने श्री विष्णूंच्या कानात सांगितली. तेव्हा श्री विष्णूने सुदर्शन चक्राने राहूचे शिर धडापासून वेगळे केले. तर या राहूचे आर्द्रा नक्षत्र देखील असेच महापराक्रमी आहे. आर्द्रा नक्षत्रावर जन्मलेल्या काही प्रसिद्ध व्यक्तींची मी तुम्हाला नावे सांगते. आचार्य अत्रे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर आयझॅक न्यूटन, सुधीर फडके ही प्रसिद्ध व्यक्ती या नक्षत्रावर जन्मलेली आहेत. तर आज मला मॅडममुळे बोलण्याची संधी मिळाली, त्यामुळे मी आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाचे व सौ शिल्पा अग्निहोत्री मॅडम यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. वा, खूपच छान व्याख्यान दिलं. अतिशय शांतपणे आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान तुझं झालेलं आहे. या व्याख्यानामध्ये प्रसिद्ध व्यक्ती पण तू सांगितल्या, हे वैशिष्ट्य आहे तुझ्या व्याख्यानाचं. आणि अनेक उदाहरणं देऊन सर्वांगाने नक्षत्राचा विचार तू केलास, तर खूप छान बोललेली आहे. असंच पुढे जा. तुला शुभेच्छा. थँक्यू मॅम. आता आपण येणार आहोत पुनर्वसू नक्षत्राकडे. पुनर्वसू नक्षत्र सादर करणार आहेत सौ गौरी फुलंब्रीकर. एका नामांकित बँकेतून रिटायर्ड झाल्यानंतर या अभ्यासाला गौरीने सुरुवात केली.
सर्व गोष्टींची आवड आहे, कुठल्या गोष्टीची आवड नाही तिला असं नाही, सगळ्या गोष्टींची तिला आवड आहे. आणि अभ्यास करण्याचा उत्साह तिचा खूप दांडगा आहे. वयाच्या मानाने भयंकर उत्साह जो तिचा आहे ना, तो दुसऱ्यांनी उसना घ्यावा जरा थोडासा, असा उत्साह आहे तिच्याकडे. तर पंडित परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली ही गौरी आपल्याला पुनर्वसू नक्षत्राकडे घेऊन जाते. गौरीला विनंती करते की तिने आपले विचार मांडावेत. धन्यवाद. मी सौ गौरी फुलंब्रीकर, आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाची विद्यार्थिनी आहे आणि आज माझ्या आदरणीय गुरुजन सौ शिल्पा अग्निहोत्री यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला आज सुरुवात करत आहे. मी नक्षत्र पुनर्वसू या विषयावर काही माहिती देणार आहे. आता पुनर्वसू नक्षत्र हे नक्षत्र मालिकेतील 7वे नक्षत्र आहे. त्याचं इंग्लिशमध्ये नाव त्याला पोलेक्स असं म्हणतात. याचे दैवत हे अदिती आहे. याचा नक्षत्र स्वामी गुरु आहेत. याचा राशी स्वामी बुध आणि कर्क असा आहे. या नक्षत्रात अदितीचा उदारपणा, गुरुची बुद्धिमत्ता, बुधाची स्मरणशक्ती व चंद्राचा स्वप्नाळूपणा या गुणांचा सुरेख संगम झालेला दिसून येतो. पौष महिन्यामध्ये हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसते, कारण ह्याचे तारे हे ठळक व सुंदर असल्यामुळे ते सहज ओळखता येते. आता या नक्षत्रामध्ये 4 तारे आहेत. डाव्या बाजूला 2 आणि उजव्या बाजूला 2. ते समांतर रेषेत. या ताऱ्यापैकी 2 तारे हे डावीकडे व एक तारा वरचा उजवीकडचा हे जास्त चमकदार असतात. ते पाऱ्यासारखे चमकतात. या ताऱ्यांचं नाव आहे, या 2 ताऱ्यांना कॉस्टर म्हणतात व एका ताऱ्याला पोलेक्स असं म्हणतात. कॉस्टरचा रंग हा हिरवा पांढुरका असा असतो आणि पोलक्सचा रंग मात्र नारिंगी आहे. हे 4ही तारे दिसण्यास अतिशय सुंदर असून पाऱ्याप्रमाणे चमकताना दिसतात. या नक्षत्राला स्वर्गाचे महाद्वार असे म्हणतात, कारण सर्व ग्रह पुनर्वसू नक्षत्रातून जाताना या 4 ताऱ्यामधूनच जातात. या नक्षत्राचा आकार काहींना घरासारखा वाटतो तर काहींना शंकरपाळ्याच्या आकारासारखा वाटतो. तर फार पूर्वीची गोष्ट आहे. देव आणि राक्षस यांच्यात तुंबळ युद्ध सुरू होते. शेवटी युद्धामध्ये देवांचा पूर्ण पराभव झाला. देवांचे सर्व धन भूमी हे सर्व गमावल्यामुळे ते निर्वासित झाले. द्रव्य व भूमी परत मिळवण्यासाठी आणि यज्ञ करण्यासाठी देव भूमी शोधायला निघाले. शेवटी पुनर्वसू नक्षत्रावर देवांनी नवीन जमीन पाहून एक यज्ञ केला व राक्षसांचा युद्धामध्ये पराभव करून गेलेली जमीन व सर्व धन हे परत मिळवले. या नक्षत्रावर देवांचे परत वसन झाले म्हणून या नक्षत्राला पुनर्वसू असं म्हणतात. आता पुनर्वसू नक्षत्र हे नावाप्रमाणेच परत वसन करणारे आहे. जर व्यापारात दिवाळे वाजले, कोणी बेघर झाले, कुणाची नोकरी गेली, एखादा पुरुष जर विदूर झाला किंवा एखाद्या बाईवर जर वैधव्याची वेळ आली आणि जर का तिचे जन्म नक्षत्र पुनर्वसू असेल तर या सर्व गोष्टी त्यांना परत मिळतात. म्हणजेच पुनर्वसू नक्षत्राचे सार्थक होते. आता पुनर्वसू हे नक्षत्र कसं आहे? सात्विक, गुणधर्मी, शुभ गुणधर्मी. या नक्षत्रावर जन्मलेला जातक हा खोल बुद्धीचा, धनवान, रसिक, कलेची आवड असणारा, विश्वासू, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, चित्रकला, रंगकाम यांची आवड असणारा, थट्टेखोर असतो, नीतीने वागणारा असतो, दुसऱ्यावर उपकार करण्याची त्याची इच्छा असते. तरी सुद्धा या अधिकाराला हे फारसे अनुकूल नाही. हे नक्षत्र रूप, धन, कला आणि विद्या याच्यासाठी अनुकूल आहे, पण अधिकारासाठी हे अजिबात अनुकूल नाही. पुनर्वसू नक्षत्र हे आश्रित नक्षत्र मानले जाते. त्यामुळे थोरा मोठ्यांच्या कृपेने आणि साह्यानेच हे प्रगती करणारे आहे. आपल्याला माहितीये, वेल ही नेहमी झाडाच्या आश्रयानेच पुढे येते. आता पुनर्वसू नक्षत्रावर जन्मणाऱ्या जातक पुरुषांचा बांधा हा उंच, सडपातळ व रेखीव असतो. अवयव लांबट असतात, चेहरा उभट असतो, मात्र शारीरिक जीवन व रोगप्रतिकारक शक्ती ही मात्र कमी असते. हाडापेराने कमी मजबूत व काटकपणा कमी असणारे मात्र हे जातक बुद्धिमान असतात, हुशार असतात, प्रामाणिक असतात, रसिक आणि हौशी असतात, संतोषी वृत्तीचे असतात.
हे जर नक्षत्र अनिष्ट जर आढळले तर मात्र बदलतं. जातक अतिशय बडबड्या स्वभावाचे, स्वप्नात रमलेले आणि प्रत्येक कामात त्यांचा अर्धवटपणा दिसतो. आता पुनर्वसू नक्षत्रावर बायकांविषयी बोलूया. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या जातक स्त्रियांना पुनर्वसू नक्षत्र हे एक देणे असते. विनय, वात्सल्य, संसारीपणा, दयाळूपणा, कोमलपणा हे गुण जास्त आढळून येतात. हे नक्षत्र स्त्रियांना सौंदर्य, कला, बुद्धिमत्ता व शिक्षण या सर्व दृष्टीने चांगले असते. यांचा बांधा उंच रेखीव असतो, अवयव प्रमाणबद्ध असतात, पायापासून कमरेचा भाग हा उंच असतो, हातपाय व हातापायाची बोटे ही लांबट व टोकदार असतात, चेहरा सुस्वरूप असतो आणि सुस्वरूप असतो आणि थोडा स्वप्नाळू वाटतो. यांचं कपाळ उंच असतं, केसावर थोडे केस भुरभुरू उठणारे असतात, यांचे डोळे काळे असतात, निळसर, कधी कधी निळसर असतात व पाणीदार तर नक्कीच असतात. आता यांना ज्या साड्या आवडतात त्या रेशमी, मुलायम, फिकट रंगाच्या अशा आवडतात. त्यांना सोन्याची फारशी, दागिन्यांची फारशी हौस नसते, परंतु एखादी माळ गळ्यात चालते, बोटात एखादी अंगठी चालते, केसामध्ये वेणी आणि मानेवर रुळणारा मोठा आंबाडा आणि त्याच्यामध्ये खोलेले एखाद्या टपोरं फूल, अशी त्यांची साधारण वेशभूषा असते. हाताची बोटे लांब, नख लांब ती रंगवणे याची त्यांना खूप आवड असते आणि नेल पॉलिश रंगवण्याची आवड असते. त्यांचा बांधा कमनीय आणि वेलीसारखा नाजूक असतो. या स्त्रिया साध्या राहणाऱ्या असल्या तरी त्यांची सौंदर्य दृष्टी ही चांगली असते. हस्तकला, कौशल्य, संगीत, वादन, नृत्य हे सगळं त्यांना आवडतं. भरतकाम, रांगोळी, कच्चिदाकाम याच्यात त्या प्रवीण असतात. त्यांच्या चित्रकलेमध्ये एक प्रकारचा जिवंतपणा असतो. एखादे चित्र रंगवताना लांबसडक बोटात धरलेला कुंचला हा सफाईने फिरतो. तसंच एखादा तंतुवाद्य जर एखादी बाई वाजवू लागली आणि त्याच्यावरनं तिची बोटं फिरू लागली की मनाला खूप प्रसन्न वाटतं. पण पुनर्वसूची स्त्री ही कलेप्रमाणे विद्येतही पारंगत असते, बुद्धिमान, उत्तम प्रकारची स्मरणशक्ती, सुशिक्षित, सुंदर, सुशील, संसारी, निपुण अशी असते. आता पुनर्वसू नक्षत्र शारीरिक दृष्ट्या मध्यम असते. थोडे नाजूक असल्याने अति शारीरिक श्रमाने हे लोक दमून जातात, ते मलूल होतात. प्रकृती थोडी शांत आणि वातुळ असल्याने थंडी, वारा, कफ यापासून त्यांना त्रास होतो. पोटात गॅसेस, अपचन, उलट्या, मळमळणे या तक्रारी त्यांना असू शकतात. छातीमध्ये कोप भरणे, दमा, खोकला, फुफ्फुसाचा क्षय होणे, म्हातारपणी कोपरांची किंवा हातापायांच्या बोटांची संधिवाताची भीती असू शकते. भावना प्रधान व विचार जास्त असल्याने त्यांना मानसिक रोग, चिंता, नैराश्य, चक्कर, भोवळ यासारखा त्रास होऊ शकतो. आता पुनर्वसू नक्षत्राखाली येणारा वर्ग म्हणजे ते नाटककार असतात, कलाकार असतात, गायक, वादक, हिशोबनीस, पेंटर, चित्रकार, आर्किटेक्ट, शास्त्री किती लोक असतात, किती जणांची यादी सांगायची. आणि बुद्धिजीवी वर्ग मात्र सेल टॅक्स, इन्कम टॅक्स आणि जमा खर्चाचे हिशोब लिहिणारे लोक हे या पुनर्वसू नक्षत्रामध्ये साधारणपणे येतात. आता आपण बघूयात थोडक्यात प्रत्येक ग्रह पुनर्वसू नक्षत्रात हा कसा दिसतो किंवा काय काम करतो किंवा त्याचं कार्यकर्तृत्व काय असतं. आता पुनर्वसू नक्षत्रात रवी म्हणला तर कीर्ती आणि प्रसिद्धी ही हमखास असते आणि शरीर प्रकृतीच्या दृष्टीने ते मध्यम असतात. विद्येच्या दृष्टीने गुणांना पण रवी चांगला असतो. पुनर्वसू नक्षत्रात चंद्र सौंदर्य, बुद्धी व कला ही चांगली असते. विद्वान लेखक, गायन वादनाचे ते शौकीन असतात. पुनर्वसू नक्षत्रात मंगळ हे लोक सडसडीत, उंच, सडपातळ असतात. चेहरा थोडा उग्र असतो, स्वभाव रागीट असतो, तापट असतो, हट्टी पण असू शकतो. पण मंगळ आर्किटेक्ट, इंजिनिअरिंग आणि मेडिकल यासाठी लोकांना चांगला असतो. पुनर्वसू नक्षत्री बुध. आता या नक्षत्रामध्ये विद्या व बुद्धी ही अतिशय चांगली असते. रूप आणि बांधा हा साधा असला तरी ते लोक अतिशय बुद्धिमान, हुशार, तरतरीत, चुणचुणीत असतात. स्मरणशक्ती उत्तम असते. यांच्यामधील लोक हे पुराणिक होतात, कीर्तनकार होतात, हरिदास असतात, असे याचे वैशिष्ट्य आहे. आता पुनर्वसू नक्षत्रे गुरु
या नक्षत्रात रूप आणि बुद्धी यांना चांगला बांधा, उंच, सडपातळ, नाजूक व सुडौल लोक असतात. चेहरा सुंदर असून चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज असते. शारीरिक प्रकृतीला हे नक्षत्र हे मध्यम असते. अंगकाठी बारीक असते. कलेपेक्षा बुद्धीला जास्त चांगले महत्व असते. बुद्धीचे व ते संशोधक असतात. कोणत्याही शाखेतील शिक्षण हे त्यांचं पूर्ण होतं, अर्धवट नाही राहत. शिक्षक, लेखक, पुढारी यांनाही चांगले असतात. यांच्यातही पेंटिंग, चित्रकला यांनाही कला अवगत असतात. आता पुनर्वसू नक्षत्रात शनी हे लोक उंच व काटक असतात. बांधा उत्तम असतो. बुद्धिमान व खोल विचारांचे, संशोधक वृत्तीचे असतात. विचारी, शांत, सावकाश कामे करून घेणारे, खोल मनाचे, चेंगट स्वभावाचे व धडपडे असतात. पुनर्वसू नक्षत्र शनी शास्त्र, आर्किटेक्ट, कायदा आणि अर्थशास्त्र यासाठी हे चांगले असतात. शारीरिक प्रकृती ही बरी असते. आता पुनर्वसू नक्षत्री राहू या नक्षत्रामध्ये रूप व कला यांचा बांधा सडसडीत असतो. उंच, चांगलं पिळदार शरीर असते. चेहऱ्यावर बौद्धिक तेज नसले तरी आकर्षकता चांगली असते. डोळे दुसऱ्यावर छाप पाडणारे आणि मोह घालणारे असतात. फोटोग्राफी, संगीत, कला यांच्यामध्ये त्यांची आवड दिसून येते आणि यांची स्मरणशक्ती, प्रतिभाशक्ती, कल्पनाशक्ती ही उत्तम असते. आता पुनर्वसू नक्षत्री केतू. केतू म्हणजे काय तर याच्या कला कौशल्याला केतू हा अनुकूल नसतो, परंतु धार्मिक, आध्यात्मिक, तत्वज्ञान या विषयाकडे त्याचे जास्त लक्ष असते. आता पुनर्वसू नक्षत्री हर्षल असता. त्याचं वैशिष्ट्य काय असतं तर ही लोक थोडी लहरी असतात. विक्षिप्तपणा असतो आणि चेहरा सुंदर असतो. संशोधकाचे तेज तोंडावर असते. वागणे जरा नखरेल असते. आता पुनर्वसू नक्षत्री नेपच्यून सौंदर्य व कला यांना चांगला असतो. भावना व विकारवशता जास्त असू शकते. अंतस्फूर्ती आणि ध्यानधारणा, आत्मसंयमन, देवी विद्या, तंतुवाद्य यांना चांगला असतो. या नक्षत्रावर जन्मलेल्या जातकांचे अक्षर हे ठळक आणि सुंदर असते, उभट असते. लिहिणे भराभर व सहजगत्य असते. या नक्षत्रावर 3 व 7 या अंकाचे वर्चस्व जास्त असते. बुधाचा हिरवा पाचू, गुरुचा पिवळा पुष्कराज आणि नेपच्यूनचे ओपल ही रत्ने या नक्षत्राला यशदायी असतात. आता पुनर्वसू हे नक्षत्र सुलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास बराच प्रयत्न करूनही वस्तू मिळत नाही. ती पूर्वेकडे गेलेली असते. मुहूर्त शास्त्रामध्ये पुनर्वसू नक्षत्र बऱ्याच शुभ कार्यांना चांगले आहे. मुंजी, विद्याभ्यासारंभ, औषध घेणे, बारसे, प्रयाण करणे, नवीन वाहन चालवणे, नवीन वस्त्र धारण करणे, नृत्य किंवा गायन वादनाचे वर्ग सुरू करणे यांना हे चांगले असते. पण विवाहाला मात्र हे नक्षत्र बिलकुल अनुकूल नसते. चर व तिर्यमुखी असल्याने हलव्यासारखी कृत्य करावी. तसेच बीज पेरणे, नांगर धरणे, फुले, वेणी व फळझाडे लावणे यांनाही हे नक्षत्र चांगले असते. त्यामुळेच सरकारनेही नक्षत्रावर निर्वासितांचे व धरणग्रस्तांचे पुनर्वसन केल्यास ते नक्की यशस्वी होतील असे वाटते. आणि एवढं बोलून मी भाषण संपवते. आणि शिल्पा अग्निहोत्री यांनी मला इथे चान्स दिल्याबद्दल, बोलायची संधी दिल्याबद्दल मी त्यांची अतिशय आभारी आहे. खूप छान गौरी. पुनर्वसू नक्षत्र अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण मांडलेलं आहेस. मुख्य म्हणजे स्वर्गाचं महाद्वार ही जी कल्पना आहे तुझी, हे ऑब्झर्वेशन तुझं खूप चांगलं होतं. पुनर्वसू नक्षत्राचे गुणदोष तू चांगले सांगितले आणि स्त्रियांच्या बाबतीतलं निरीक्षण पण तू खूप चांगलं केलेलं आहेस. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे आरोग्याचा उल्लेख जो केला, आरोग्याच्या तक्रारी ज्या सांगितल्या, ते अभ्यासपूर्ण विवेचन होतं. ग्रह या नक्षत्रात काय काम करतात, म्हणजे हर्षल, नेपच्यून पर्यंतचे ग्रह ते काय काम करतात ह्या नक्षत्रामध्ये, हे सुद्धा चांगलं सांगितलंस तू. आणि रत्नांचा सुद्धा उल्लेख छान केलेला आहे. तर असं एकंदरीत अभ्यासपूर्ण असं व्याख्यान तुझं झालेलं आहे. अगदी विद्यार्थी हिरिरीने पुढे जातात आणि स्वतः अभ्यास करून, वास्तविक मी कुठलंही मार्गदर्शन याच्यामध्ये केलेलं नाहीये. त्यांनी त्यांचं हे सगळं लिहिलेलं आहे. त्यामुळे त्यांचं कौतुक आहे या बाबतीमध्ये.
आणि धन्यवाद मुख्य गौरी. म्हणजे माझं नक्षत्र पुनर्वसू आहे, त्यामुळे मी जास्त अभ्यास केला. हो बरोबर माझं आहे, स्वतःचा या नक्षत्रावर माझा जन्म झालाय. बरोबर आहे. सगळ्यांनी आपापलीच नक्षत्र घेतलेली आहेत. सगळ्यांनी आपापली, म्हणजे ते चांगलं अभ्यास करतील जास्तीत जास्त. बरोबर आहे. हा, तर तसा तसा भाग आहे. तर धन्यवाद गौरी. आता आपण पुढच्या नक्षत्राकडे येऊया. पुढचं नक्षत्र सादर करणार आहेत मृणाल इनामदार. पुष्य नक्षत्र आहे. पंडित झालेले आहेत आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयामध्ये. या स्वतः बीकॉम असून भास्कराचार्य ही पदवी पण त्यांनी मिळवलेली आहे. ज्योतिषाचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने त्या करतात. गाणी ऐकण्याचा पण त्यांना खूप छंद आहे आणि सर्व गोष्टीत हिरिरीने भाग घेणार आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की तिने सांगितलं नाही, पण प्रवास करायला तिला भरपूर आवडतो असंही मला दिसतं एकंदरीत. तर अशी ही मृणाल सगळ्यामध्ये खूप छान भाग घेणारी आणि सर्व गोष्टी व्यवस्थित रित्या करणारी अशी ही मृणाल. तिला मी विनंती करते की पुष्य नक्षत्र तिने मांडावं. धन्यवाद. नमस्कार. ऑनलाईन हजर असलेले ज्योतिष तज्ञ, ज्योतिष मार्गदर्शक, ज्योतिष शिकणारे, ज्योतिषाची आवड असणारे या सर्वांना माझा नमस्कार व स्वागत. माझे गुरु पुण्याच्या आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाच्या संचालिका सौभाग्यवती शिल्पा अग्निहोत्री व सांगलीचे कैलासवासी अवधूत जेरे यांना मी अभिवादन करते व माझ्या भाषणात सुरुवात करते. नक्षत्र म्हणजे काय ते आधी बघू. आकाशात 2 प्रकारचे तेजोगोल दिसते. ह्या तेजोगोलांना स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. या तेजगोलांचा सजीव सृष्टीवर परिणाम होत असतो. हे तेजगोल एका जागी स्थिर असतात, जागा बदलत नाही. त्यांना नक्षत्र असं म्हणतात. पृथ्वीचा गोल हा 360 अंशाचा आहे. या 360 अंशामध्ये 27 नक्षत्र विभागली आहेत. प्रत्येक नक्षत्राचा कालावधी हा 13 अंश व 20 कलांचा असतो. प्रत्येक नक्षत्राचे 4 भाग करून त्यांना आपण चरण असे नाव दिलेले आहे आणि म्हणूनच 4 चरणांचं एक नक्षत्र असतं. एकूण 27 नक्षत्र आहेत. ती 12 राशींमध्ये विभागल्याने एका राशीमध्ये 2.25 नक्षत्र येतात. 2.25 नक्षत्र म्हणजे 9 चरण एका राशीमध्ये येतात. यामध्ये पण 2 प्रकार आहेत. एक चंद्र नक्षत्र व दुसरे सूर्य नक्षत्र. चंद्र नक्षत्र म्हणजे जातकाच्या जन्माच्या वेळेस चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते चंद्र नक्षत्र किंवा त्यालाच जन्म नक्षत्र असेही म्हणतात. जन्म नक्षत्राचा उपयोग जातकासाठी धार्मिक कार्य करण्यात, विवाह, प्रवास, प्रयाण, मुहूर्त, हरवलेली वस्तू सापडण्यासाठी होतो. व रवी नक्षत्र म्हणजे सूर्याचा प्रत्येक नक्षत्रातून भ्रमण चालू असते. साधारणपणे 13 ते 14 दिवसाचे हे भ्रमण असते आणि 365 दिवसामध्ये सूर्य 27 नक्षत्रात भ्रमण करत असतो आणि रवी ज्या नक्षत्रात असतो त्याप्रमाणे निसर्गामध्ये तसा बदल होत असतो. साधारणपणे पुष्य नक्षत्रात जेव्हा रवी प्रवेश करतो तो काळ म्हणजे जुलै महिन्याचा 3रा आठवडा असतो आणि या काळामध्ये भरपूर पाऊस पडतो. पूर्वीचे लोक असं म्हणायचे की सूर्याने आता हस्त नक्षत्रात प्रवेश केला आहे म्हणजे पावसाचा जोर वाढणार इत्यादी इत्यादी. मला पुष्य नक्षत्रावर बोलायचे आहे म्हणून मी आता पुष्य नक्षत्रावर बोलायला सुरुवात करते. वंदे बृहस्पतीं पुष्य देवता मानुषाकृतीं सर्वाभरण संपन्नं देवमंत्रेणम आदरात. पुष्य नक्षत्र हे शुभ नक्षत्र आहे. नक्षत्र मालेमध्ये पुष्य नक्षत्राचा 8वा नंबर लागतो. पुष्य नक्षत्राला दुसरे नाव तिष्य नक्षत्र असेही म्हणतात. तिष्य म्हणजे शुभ असा पण अर्थ होतो. पुष्य नक्षत्रातच श्री लक्ष्मीचा जन्म झाला आहे असं म्हणतात. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने स्वतः सांगितले आहे की पुष्य नक्षत्रामध्ये मी आहे. यावरून आपल्याला पुष्य नक्षत्राचे महत्व कळते. पुष्य नक्षत्र हे महिन्यातून एकदा येते. गुरुपुष्यामृत जवळ आले
की आपण पेपरमध्ये, रेडिओवर ऍड बघतो किंवा ऐकतो. सुवर्ण वेडणी खरेदी करा किंवा सुवर्णाच्या वजनाच्या बरोबरीने चांदीची वेडणी बक्षीस, कधी कोणी विचार केलाय का? त्याचे कारण असं आहे की गुरुपुष्य मुहूर्तावर सोने चांदी खरेदी केल्यास अक्षय राहते, म्हणजेच वाढते व विकायची पाळी कधीच येत नाही, कधीच कमी होत नाही. गुरुपुष्य म्हणजे गुरुवारी पुष्य नक्षत्र येणे व रविपुष्य म्हणजे रविवारी पुष्य नक्षत्र येणे. आणि गुरुपुष्य व रविपुष्य हे दोन्हीही मुहूर्त अत्यंत शुभ आहे. पुष्य नक्षत्रावर साधारणपणे दान धर्म करणे, होम हवन करणे, वाहन खरेदी करणे, सोने चांदी खरेदी करणे. मात्र या नक्षत्रावर विवाह मात्र करू नये. पुष्य नक्षत्राचा आकार हा साधारणपणे गायीच्या स्तनाप्रमाणे असतो. जेव्हा एखाद्या दुभत्या गायीचे स्तन जसे पुष्ट असते, त्याप्रमाणे या नक्षत्राचा आकार आकाशामध्ये दिसतो. गाय चारा, मिळेल ते अन्न म्हणजे शिळे ताजे सगळं अन्न खाते, पण दूध मात्र जास्त पोषण मूल्य असलेले देते. त्याप्रमाणे पुष्य नक्षत्राचे जातक कधीही कुणाचे वाईट करीत नाही, सर्वतोपरी मदत करणारे असतात, स्वतः कष्ट करणारे असतात व दुसऱ्यांना सुख देणारे असतात. पुष्य नक्षत्र हे 27 नक्षत्रांमध्ये 8व्या नंबरचे नक्षत्र आहे. 8 आकडा हा शनीचा आहे. असे जातक शनीच्याच दशेमध्ये जन्म घेतात. पुष्य नक्षत्राचा स्वामी देखील शनीच आहे. त्यामुळे असे जातक करप्शनच्या विरोधात असतात. साहजिकच त्यांचे काम विलंबाने होते. शनीचे वय हे 30 असल्याने या जातकांना वयाच्या 30 वर्षापर्यंत खूप कष्ट करावे लागतात. पण साधारणपणे 36 वर्षापर्यंत त्यांना सगळं काही मिळते. त्यांच्या मनात ज्या ज्या इच्छा असतील त्या त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. लहान वयामध्ये समाजातील लोकांचे अनुभव आल्याने या व्यक्ती समोरच्याला ओळखण्यामध्ये खूप पटाईत असतात, लवकर मॅच्युअर्ड होतात. यांचे पाय लहानपणीच पोळले असल्याने असे जातक दुसऱ्यांना मदत करण्यास कधीही तयार असतात. आणि साहजिकच त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार, नातेवाईक, समाजातील इतर लोकांशी संबंध हे खूप चांगले असतात. यांचे आपल्या कुटुंबावर देखील खूप प्रेम असते. बायका मुलांच्या सुखासाठी कष्ट करायची त्यांची तयारी असते. हे जातक विश्वासू असतात, दिसायला छान असतात, सशक्त, विनम्र, संस्कारी, विवेक असणारे, गुणवान, बुद्धिमान, इमानी, न्यायप्रिय, स्वाभिमानी व राजाप्रमाणे चालणारे असतात. पुष्य नक्षत्र हे सगळ्या नक्षत्रांचा राजा आहे ना, त्यामुळे साहजिकच हे सगळे गुण या लोकांमध्ये दिसून येतात. यांना कीर्ती, मान मिळण्यासाठी झगडावं लागतं. ते झगडतात व यश संपादन करतात आणि हेच त्यांचं गुणवैशिष्ट्य आहे. यांच्यातला दुर्गुण म्हणजे अशा जातकांना करप्शन आवडत नसल्यानं त्यांचं काम लवकर होत नाही. दुसरं म्हणजे स्वतःचे दुःख हे लोक दुसऱ्याला सांगत नाहीत आणि त्यामुळे कधी कधी डिप्रेशन मध्ये जातात. तिसरे म्हणजे एकाचे काम अर्धवट सोडून दुसऱ्याचे काम करायला जातात आणि त्यामुळे दोघांचाही वाईटपणा येतो. कुटुंबात देखील घरातले अर्धवट काम सोडून दुसऱ्यांचे काम करायला निघून जातात. साहजिकच कुटुंबातील लोक देखील त्यांच्यावर नाराज होतात. आणि मग या जातकांना वाटते मी तर सगळ्यांना मदत करतो, अर्ध्या रात्री मदतीला जातो, पण मला जेव्हा मदत लागते तेव्हा कोणीच मदतीला येत नाही. असं का? तर या गोष्टीची मात्र त्यांच्या मनामध्ये थोडी सल राहते. या नक्षत्रातील जातकांना लहानपणी गरिबीचा सामना करावा लागतो. यांचे विवाह उशिरा होतात. यांना संतती देखील उशिरा होते. संततीचा भाग्योदय देखील उशिरा झाल्याचे दिसून येते. पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी या नक्षत्राचे 4ही चरण कर्क राशी व कर्केचा अधिपती चंद्र व या नक्षत्राची देवता बृहस्पती म्हणजे गुरु. म्हणजे पुष्य नक्षत्रातील जातकांवर शनी, चंद्र व गुरु यांचे वर्चस्व असल्याने कष्ट करावे लागतात, पण कष्टाचं चीज होतं व आनंद मिळतो व सात्विक वृत्ती राहते. या लोकांनी
नोकरी अथवा व्यवसाय कोणता करावा ते आता बघू. आत्ताच आपण बघितलं या जातकांवर शनी, चंद्र व गुरुचं वर्चस्व आहे. शनी, चंद्र व गुरुच्या अंमलाखाली येणारे नोकरी अथवा व्यवसाय जर यांनी केले तर त्यांना नक्कीच ते फायदेशीर होतात. उदाहरणार्थ दुधाची डेअरी, दुधाशी रिलेटेड नोकरी अथवा व्यवसाय, चॅरिटी, ट्रस्ट या संबंधित कामं, आमदार, खासदार, वॉर्ड अधिकारी, टूर्स अँड ट्रॅव्हल्स रिलेटेड, कोळसा, डिझेल रिलेटेड, सिव्हिल इंजिनियर, ॲडव्होकेट, प्लंबर, शेती व विहिरीच्या रिलेटेड, प्रोफेसर, शिक्षक, लेखक, पत्रकार या संबंधी पुष्य नक्षत्राच्या लोकांनी नोकरी अथवा व्यवसाय करावा, त्यामध्ये त्यांचा फायदा होतो. या लोकांनी मंगळ, केतू व रवीच्या नक्षत्रातील लोकांबरोबर बिझनेस, पार्टनरशिप कधीही करू नये. इवन लाईफ पार्टनर देखील मंगळ, केतू व रवीच्या नक्षत्रातील नसावा. त्यांना अश्लेषा, मघा, अनुराधा, ज्येष्ठा, रेवती यांच्या बरोबर त्यांना बऱ्यापैकी जमू शकते. यांना आजार सुद्धा कोणत्या प्रकारचे होऊ शकतात तर हृदयाचे विकार, पोटाचे विकार, डोळ्याचे विकार, तर यांनी त्या संदर्भात काळजी घ्यावी. क्रूर ग्रहांच्या दशेमध्ये रवी, केतू, मंगळ या ग्रहांच्या दशा चालू असताना ताप येणे, घरामध्ये चोरी होणे, शत्रूची पीडा होणे अशा प्रकारचे त्रास या लोकांना होऊ शकतात. मग हा त्रास कमी करण्यासाठी या जातकांनी पुष्य नक्षत्रावर दानधर्म करावा की जेणेकरून हा त्रास थोडा कमी होईल. या जातकांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे लोक थोडेसे कंजूस असतात. पैसे देताना 10 वेळेला विचार करतात. पण त्याचं कारण पण तसंच आहे, कारण त्यांना स्वतःला कोणतीही गोष्ट सहज मिळालेली नसते. त्यामुळे त्यांना पैशाची किंमत ही खूप चांगली कळलेली असते आणि म्हणून हे लोक थोडे कंजूस असतात. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींमध्ये शनीचा उत्साहीपणा, चंद्राचा लावण्यपणा, गुरुचा उदात्तपणा, थोडीशी मेदवृत्ती दिसून येतो. तसेच राज कपूर, लता मंगेशकर, माधुरी दीक्षित यांची देखील पुष्य नक्षत्र असल्याचे दिसून आलेले आहे. पुष्य नक्षत्र हे अंधलोचनी आहे. म्हणजेच पुष्य नक्षत्रावर जर एखादी वस्तू हरवली तर ती सापडते. पुष्य नक्षत्राला योनी मेष आहे, म्हणजे मेंढा. मेंढा हा सरळ जाऊन धडकतो. त्यामुळे या पण व्यक्ती कोणतीही गोष्ट करताना मागचा पुढचा विचार न करता धडकणाऱ्या असतात. हे देवगणी नक्षत्र असल्याने हे जातक सज्जन, विश्वासू व सात्विक वृत्तीचे आहे. पुष्य नक्षत्राच्या जातकाचे आराध्य वृक्ष हे पिंपळ आहे आणि त्यामुळे या जातकांनी रोज पिंपळाचं दर्शन घ्यावं. जमलं तर पिंपळाचा वृक्ष लावावा, जेणेकरून पिंपळाचे आशीर्वाद त्यांना रोज मिळतील आणि त्यांची कामं ही इझिली होतील. पुष्य नक्षत्र अग्नितत्वात येते, त्यामुळे या लोकांची तब्येत चांगली असते, प्रतिकार शक्ती चांगली राहते, त्यांच्या अंगी ऊर्जा खूप असते आणि साहजिकच त्यामुळे उत्साह पण कायम असतो. पुष्य नक्षत्राला लाल रंग दिलेला आहे, त्यामुळे या नक्षत्राच्या जातकांनी महत्वाच्या कामाला जाताना लाल रंगाचे वस्त्र किंवा थोडा तरी लाल रंग असलेले कपडे घालावेत. यांना दान करताना देखील यांनी लाल वस्त्र द्यावे किंवा लाल रंगाचे अन्न पदार्थ द्यावे, त्यामुळे त्यांना त्याचा खूप फायदा होतो. पुष्य नक्षत्रातील अक्षर ही इंग्रजीमध्ये एच व डी तर मराठीमध्ये चरणानुसार हु, हे, हो व डा असल्याने नोकरी अथवा व्यवसाय करताना या लोकांनी या अक्षराने सुरू होणाऱ्या कंपन्या अथवा नोकरीत काम केल्यास त्यांना लवकर त्याचं फळ मिळतं. आपण मगाशी पाहिलं की पुष्य नक्षत्र हे शनीचं आहे. शनीचा अंक 8 आहे आणि म्हणूनच या लोकांचा लकी नंबर हा 8 आहे. त्यांना घर खरेदी करताना घराचा नंबरची टोटल जर 8 आली तर त्यांना ते घर नक्कीच लाभेल.
किंवा गाडी खरेदी करायची असेल तर MH12 किंवा 15 हे सोडून जो 4 आकडी नंबर असतो त्या नंबरची टोटल जर 8 येत असेल तर नक्कीच त्यांना ते वाहन लाभते. वाहन लाभते म्हणजे काय, तर गाडीचा ऍक्सिडेंट होणार नाही किंवा गाडी जादा खर्च करणार नाही. या दृष्टीने त्यांनी 8 नंबरचे टोटल असलेलं वाहन घ्यावं. पुष्य नक्षत्राची देवता ही बृहस्पती आहे. या नक्षत्राच्या जातकांनी गुरु उपासना, सद्गुरु दर्शन, गुरुचा जप केल्यास त्यांच्या मार्गातील अडचणी नक्कीच दूर होत. त्यांनी ओम पुष्याय नमः, ओम बृहस्पतये नमः असा जप करावा किंवा निदान 11 वेळेला तरी सकाळी आंघोळ झाल्यावर नाव घेतले तरी त्यांना त्याचा खूप फायदा होतो. मला वाटते माझ्या परीने मला जेवढी जास्त माहिती कमी वेळात देता येईल तेवढे मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. माझे भाषण हे सांगून मी संपवते आणि रजा घेते. धन्यवाद. आणि मला अजून एक थोडंसं सांगायचं आहे. मी पहिल्यांदा अजिबात बोलायची नाही आणि मला बोलण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो मिसेस शिल्पा अग्निहोत्री. मला त्यांनी जर कधी सांगितलं की तू अमुक विषयावर बोल तर मी म्हणायची मी लिहून देते, कोणाला तरी बोलायला सांगा. त्या म्हणायच्या नाही नाही तूच बोल. आणि हळूहळू त्यांनी मला हे धाडस आणलं. आज मी काही कमी ना तुमच्या समोर हे बोलू शकते आणि याचं सगळं श्रेय मी शिल्पा मॅडमला देते. धन्यवाद. धन्यवाद मृणाल. हे बघ मी कितीही सांगितलं ना बोल. हॅलो. हा हा ओके ओके ठीक आहे. आज माझा जरा घसा बसलाय. बरोबर ठीक आहे ठीक आहे. पण तरी सुद्धा चांगली बोलली. मी पुष्कळ म्हंटल तुला बोल तरी सुद्धा तू जर नाहीच म्हणली असती तर मी काही करू शकले नसते. मी फक्त उत्तेजन देण्याचं काम करते. पण लागतं. मी प्रेरणा देण्याचं काम करते. म्हणजे आपल्यातले गुण जाणणं हे सुद्धा गुरुला कळावं लागतं. नाही तेच म्हणजे मला माहितीये ना, मला माहितीये की कोण काय करू शकतं हे मला चांगलं माहितीये. कारण इतके वर्ष तुम्ही माझ्या सहवासात आहात त्यामुळे मला तुम्ही करू शकता. सगळेच विद्यार्थी करू शकतात खरं म्हणजे, काहीच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. पहिलं म्हणजे नक्षत्र म्हणजे काय हे जे तू पहिलं सांगितलं, कारण नक्षत्रांचं देणं हे व्याख्यान आणि नक्षत्र म्हणजे काय हे जे महत्वाचं तू सांगितलं तर ते खूप कौतुकास्पद होतं. गुरुपुष्य आणि रविपुष्य याचा उल्लेख तू चांगला केला. बघ हे आठवं नक्षत्र आहे आणि श्रीकृष्ण म्हणतोय स्वतः भगवद्गीतेमध्ये की मी या नक्षत्रामध्ये आहे, नाही का. म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म हा 8वा, बरोबर. आणि बघा 8 हा आकडा जर तुम्ही धरला 1 ते 9 अंकामध्ये 8 अंकाला कुठेही गाठ नाही, लक्षात आलं का. तसंच श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये कुठलीही गाठ नाही, तो कुठेही अडकलेला नाहीये, आपल्याला दिसतं. अशा श्रीकृष्णाला तुम्ही कायम आठवा असं सांगणार हे पुष्य नक्षत्र शनीचं नक्षत्र आहे. आणि शनी हा वैराग्याचा कारक ग्रह आहे. आणि शनीचं म्हणजे काय आहे की सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारा तो वैराग्य आहे त्याच्याकडे. त्यामुळे सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारा तो ग्रह आहे. आणि त्याचं हे नक्षत्र असं वैवाहिक पार्टनर कोणता निवडावा हे तू सांगितलं. परत मी शनीकडे येते, कारण दानधर्म करावा हे शनीचं तू मानलंस तर ते पण कौतुकास्पद होतं. लाल रंगाचे कपडे वापरावेत, दान द्यावेत हा एक वेगळा विचार तू तुझ्या या भाषणामध्ये मांडलास. तर खूप चांगलं व्याख्यान केलेलं आहेस. तर असंच आता दुसरे विषय देणार आणि त्याच्यावर बोलायचं. ओके हा ठीक आहे. छान झालंय व्याख्यान. आता आपण पुढच्या व्याख्यानाकडे येऊया. आपल्या क्लासमधले श्री मकरंद लिमये मॅडम अनम्यूट करा. हे आश्लेषा नक्षत्रावर बोलणार आहे. प्रोफेशनली त्यांचं जे शिक्षण आहे ते CA आहे, चार्टर्ड अकाउंटंट. कुंडली अभ्यासाची जाण यांना खूप चांगली आहे.
क्लासला कायम 5-10 मिनिटं अगोदर ते हजर असतात. याचं मला त्यांना फार लांब राहतात तरी कौतुकास्पद आहे. नोकरी सांभाळून ज्योतिषाचा अभ्यास ते फार चांगला करतात आणि कुठलाही क्लासमध्ये प्रश्न विचारला की उत्तर देण्यामध्ये ते अग्रेसर असतात. प्रथम एकदम शांत व्यक्तिमत्व आहे. विशारद परीक्षेमध्ये ते प्रथम आलेले आहेत, आता पंडित करतायत, पण ज्योतिष अभ्यासाची जाण त्यांना खूप चांगली आहे. तर मी मकरंद लिमये यांना विनंती करते की त्यांनी आपलं आश्लेषा नक्षत्र मांडावं. मकरंद लिमये. येतोय आवाज? हो, येतोय. ओके. सर्व उपस्थितांना मनःपूर्वक नमस्कार. मॅडमनी इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल मॅडमचे अतिशय मनापासून आभार. आश्लेषा नक्षत्र हा माझा आजचा विषय आहे बोलण्याचा. आता आश्लेषा नक्षत्र हे जनरली अशुभ नक्षत्र समजलं जातं आणि म्हणजे या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती ह्या युजली संकटग्रस्त असतात असं म्हटलं जातं. तुम्ही बघितलं असेल तर रामाचा जन्म पुष्य नक्षत्रावर झाला आणि त्याच्या पाठीवर जन्मलेला लक्ष्मण हा आश्लेषा नक्षत्रावर जन्मला. आणि लक्ष्मणाचं आयुष्य जर आपण बघितलं तर तुम्हाला आश्लेषा नक्षत्राचा एक चांगला अंदाज येईल की या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचं जीवनपट कसा असतो याचा. पण हे असं जरी म्हटलं जात असलं तरी ह्या नक्षत्राचा अभ्यास जेव्हा करून इथे काहीतरी बोलायचं असा विषय आला तेव्हा मी थोडा एक काहीतरी विचार वेगळा मांडण्याचा प्रयत्न करू असं म्हटलं आणि त्या अनुषंगाने थोडासा विचार केलाय. म्हणजे माझा व्ह्यू पॉइंट असा आहे की एखादं नक्षत्र आपण शुभ अशुभ किंवा असं काही म्हटलं तरी त्या नक्षत्रामध्ये असलेल्या ग्रहांचा नेहमीच तुम्हाला वाईट फळच मिळतात का, किंवा त्या व्यक्तींना कायम वाईटच अनुभव येतात का असं जर बघायचं झालं तर असं अगदी 100% नाहीये. कारण नुसतं कुठच्या स्थानामध्ये ग्रह आहे किंवा कुठच्या राशीत आहे, नक्षत्रात आहे, याच्याबरोबर इतर बरेच योग असतात. आणि म्हणजे कोणाला माणसांना मिळणारी फळं ही इट इज सम टोटल ऑफ ऑल द प्लॅनेटरी पोझिशन्स इन द हॉरोस्कोप. तर ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तसं अगदी प्रत्येक वेळेला माणसाला वाईटच फळ मिळेल असं नाही, पण मोस्टली मिळू शकतात. तुम्ही जर अभ्यासलेल्या बऱ्याच पत्रिका बघितल्या जिथे लोकांना काही वाईट अनुभव आले तर त्यांना टिपिकली कृत्तिका, आश्लेषा, मूळ वगैरे ही नक्षत्र आपल्याला कुठेतरी ऍक्टिव्ह झालेली दिसून येतात. पण कायमच तसे अनुभव येतात का, तर त्या दृष्टीने मी असा विचार करून काही पुस्तकं रेफर केली. मी रेफरन्स बुक्सही सांगतो. नक्षत्र ज्योतिष प्रसू आंबेकरांचं जे आहे ते तर अभ्यासलंच, पण त्याबरोबर महाराष्ट्राचा कुंडली संग्रह मदा भट आणि वदा भट यांचा, आणि त्याच्याबरोबर मी नवमांश रहस्य मदा भटांचं जे आहे त्याचाही थोडासा आधार घेतला की कुठचा ग्रह ह्या नक्षत्रामध्ये कशी फळं देईल. आता या नक्षत्राचा तुम्ही स्पॅन म्हणजे कुठच्याही नक्षत्राचा स्पॅन हा 13° 20 कला 13° 40 कला असतो. तर याचाही स्पॅन आश्लेषा नक्षत्राचा कर्क 16° 40 कला ते 30°, म्हणजे 13° 20 कला टोटल, सॉरी. तर एवढा स्पॅन असतो. तर एवढ्या स्पॅन मध्ये ग्रह कुठे असेल तर तो साधारण काय कशी फळं देईल अशा दृष्टीने जर विचार करायचा झाला तर मग कसा करता येईल विचार,
अशा दृष्टीने बघितलं तर या नक्षत्रामध्ये 4 नवमांश येतात. धनु, मकर, कुंभ आणि मीन. आता धनु आणि मीन हे गुरुचे नवमांश आहेत, गुरु स्वामी आहे, आणि मकर आणि कुंभ हे शनीचे नवमांश आहेत. तर ह्या प्रत्येक नवमांशामध्ये जर ग्रह गेला तर त्याची कशी फळं मिळतील अशा दृष्टीने एक थोडासा अभ्यास करून तुमच्या समोर काही ऑब्झर्वेशन मांडायची असा एक अभ्यास मी केलाय, जो तुमच्या समोर मी सादर करायचा प्रयत्न करतो. याच्यासाठी मी महाराष्ट्राच्या कुंडली संग्रह या पुस्तकातनं बऱ्याच कुंडल्या अभ्यास केला त्यांचा, आणि त्याच्यात मी फोकस मुख्यतः ज्या व्यक्तींनी आयुष्यात काही एक यश मिळवलंय अशा व्यक्तींवर करायचा प्रयत्न केला. याचं कारण त्याच्यातली बरीचशा गोष्टी असतात त्या आपल्याला कुठे ना कुठे माहीत असतात किंवा त्या व्हेरिफायबल असतात. तर त्या दृष्टीने यशस्वी व्यक्तींवर जास्त फोकस करून, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्योतिषशास्त्र हे एक स्टॅटिस्टिकल सायन्स आहे. म्हणजे आपण जे काही म्हणतो की हा ग्रह इथे असेल तर असं फळ मिळतं, तर हे कसं एस्टॅब्लिश होतं, तर अनेक कुंडल्यांमध्ये तो ग्रह त्याच ठिकाणी असेल आणि सिमिलर फळं मिळत असतील तर असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. तर दिस इज अ स्टॅटिस्टिकल स्टडी. तर त्या दृष्टीने मी थोडं स्टॅटिस्टिकली बघायचा प्रयत्न केला ह्या सगळ्या गोष्टीकडे, आणि ते मी तुमच्या समोर सादर करायचा प्रयत्न करतो. मी साधारण जे बोलणार आहे आता ह्याच्यात नक्षत्राविषयी बोलायचं म्हणल्यावर जे काही बेसिक डिस्कशन असतं ते सुरुवातीला मी पटकन सांगतो की त्या नक्षत्राची जी बेसिक माहिती आहे किंवा त्याच्यात असलेल्या व्यक्तींचे गुणधर्म वगैरे जे काही थोडंफार आहे ते, आणि त्याच्यानंतर मग मी जो काही अभ्यास केलाय तो तुमच्या समोर मांडतो. 1-2 इतरही मुद्दे आहेत जे मी नंतर शेवटी डिस्कस करेन. तर मी नक्षत्राविषयी बोलायला सुरुवात करतो. आता आश्लेषा नक्षत्र हे अश्विनी नक्षत्रापासून सुरू केलं तर 90 नक्षत्र येतं. कर्क राशीमध्ये सगळे 4ही चरण येतात. त्याचे चतुष्पादी नक्षत्र आहे म्हणजे ते, आणि त्याचा आकार 9, मराठी 9 आकड्यासारखा आकार आहे, किंवा सर्प वेटोळं घालून बसलेला जसा दिसेल तसं हे नक्षत्र दिसतं. या नक्षत्राची व्याप्ती नक्षत्रमालेमध्ये 106 अंश 40 कला ते 120 अंश, म्हणजे कर्क राशीमध्ये मग अशी मी सांगितलं तसं 16 अंश 40 कला ते 30 अंश एवढी याची व्याप्ती असते. 4 चरण येतात. धनु, मकर, कुंभ, मीन हे 4 नवमांश येतात. त्या 4ही यांचे गुरु आणि शनी हे स्वामी आहेत. हे अधोमुखी, तीक्ष्ण, दारुण, मंदलोचनी, जीवाग्नी तत्वाचं आणि चतुष्पादी नक्षत्र आहे. याच्यामध्ये या नक्षत्रात ठळक असे 5 तारे आहेत. ते रंगाने थोडेसे पांढरट पिवळे तेजस्वी, थोडे काटेरी असे असतात, आणि नक्षत्र आकाशात ठळकपणे चमचमताना दिसतं. या नक्षत्राला गंडांतर ताऱ्यातील नक्षत्र असं म्हणतात, कारण हे नक्षत्र आणि कर्क रास हे एकदमच संपतात आणि त्याच्यानंतर सिंह रास आणि मघा नक्षत्र सुरू होतं. आणि गंडांतवरच नक्षत्र असल्यामुळे या नक्षत्राच्या संधीवर जन्म झाला, म्हणजे लग्न बिंदू किंवा चंद्र हा जर या नक्षत्राच्या शेवटच्या 2 चरणांमध्ये असेल तर अशा व्यक्तींना अनेक संकट, गंडांतर यांना तोंड द्यायला लागतं असं म्हटलं जातं. या नक्षत्रावर जन्म झाला तर ते अनिष्ट कालादी दोष असं म्हणून शांत करण्याची पद्धत आहे. शांती विधान सांगितलेलं आहे त्याच्यासाठी. या नक्षत्रामध्ये पहिल्या चरणात जन्म झाला तर ते शुभ फलादेश शुभ असं आहे. दुसऱ्या नक्षत्रात धननाश आहे, तिसऱ्या नक्षत्रात मातृनाश आहे, आणि चौथ्या नक्षत्रात पितृनाश असे फलादेश सांगितलेले आहेत.
आणि या नक्षत्राच्या शेवटच्या 3 चरणांमध्ये जन्म झालेला असेल तर त्या जातकाच्या सासूला मृत्यूपद असे फळ सांगितलेलं आहे. तर अशी हे एक साधारण माहिती या नक्षत्राची आहे. हे मंदलोचनी नक्षत्र असल्यामुळे या नक्षत्रावर वस्तू हरवली तर जनरली सापडते ती, असं मानलं जातं. आता या नक्षत्रावर ज्या व्यक्ती जन्मतात, म्हणजे लग्न या नक्षत्रात किंवा चंद्र असेल तर व्यक्तीचा बांधा मध्यम उंच, जास्त आडवा, अवयव मोठे, मांसल पुष्कळ असे असतात, गाल फुगीर गोबरे असतात, पावलं आतल्या बाजूला वळलेली असतात, स्वभाव सुस्त, भिडस्त, ऐशोआरामी, सुखासक्त, चंचल, नाटकी, भावनाप्रधान, विकारवश, मोहाला बळी पडणारा आणि भित्रा असा असतो. या व्यक्तींना घराबद्दल आणि कुटुंबाबद्दल ओढ असते. त्यांना स्वतःचं ठाम असं मत नसतं. दुसऱ्याच्या तंत्राने चालणाऱ्या अशा व्यक्ती असतात. राक्षसगणी नक्षत्र असलं तरी तामसी किंवा कुटील असं हे नक्षत्र नाहीये. तर पण यांच्यामध्ये खावं प्यावं, मजा करावी, स्वप्नात दंग राहावं अशा पद्धतीचं यांचं एक जीवन असतं. स्त्रियांना पण काही फार चांगलं हे नक्षत्र जात नाही. पुरुषाप्रमाणेच त्यांनाही स्थूलपणा असं एक आपण म्हणू की शरीर स्थूल असतं. नक्षत्राचं वैशिष्ट्य म्हणजे मिश्र गुणधर्माचं नक्षत्र आहे. म्हणजे असं की या नक्षत्रामध्ये जर पापग्रह असतील तर आणि ते एस्पेशली तृतीय स्थानामध्ये, षष्ठ स्थानामध्ये किंवा दशम स्थानामध्ये असतील तर लोक एकदम चळवळे असतात किंवा खूप ऍक्टिव्ह असे लोक असतात. पण तेच इथे जर शुभग्रह असतील, चंद्र, गुरु, शुक्र याच्यासारखे, तर या व्यक्ती सर्प जसा निद्रिस्त आणि सुस्त पडलेला असतो त्याप्रमाणे सुस्त असतात. या नक्षत्रात पापग्रह असतील तर ह्या व्यक्तींकडे जबाबदाऱ्या किंवा प्रमुखपणा हा बाय डिफॉल्ट येतो असं म्हटलं जातं. असं साधारण या नक्षत्राचं एक जनरल वर्णन आहे. आपण ग्रहांच्या वेगवेगळे ग्रह या नक्षत्रात आले तर कसं फळं देतील हे बघूया, आणि त्या अनुषंगाने मी माझं जे काही थोडा मी ऑब्झर्वेशन केले तीही मांडायचा प्रयत्न करतो. तर ह्या नक्षत्रात रवी असेल तर रवी हा या नक्षत्रात शुभ जातो. शारीरिक दृष्ट्या अधिकार योगाच्या दृष्टीनेही चांगला असतो. ऐश्वर्य, कीर्ती, मान सन्मान, अधिकार हे सुद्धा या नक्षत्रात रवीला मिळतात. पण बऱ्याच वेळेला या व्यक्ती स्वभावाने स्वार्थी, अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्या वगैरे अशा असू शकतात. आता ह्या व्यक्ती, मी एक याच्याबाबत एक विचार असा केला की आता रवी साठी हे नक्षत्र कसं जात असू शकतं. तर बघा, कर्क रास आहे. कर्क रास ही चंद्राची रास आहे, ज्याच्या चंद्र आणि रवी हे एकमेकांचे मित्रग्रह आहेत. पण अश्लेषा हे बुधाचं नक्षत्र आहे. बुध आणि रवी यांचा सुद्धा आपापसात तसा काही वैर आहे असं वाटत नाही. आपण बुधादित्य योग वगैरे सुद्धा मानतो की ज्याची चांगली फळं मिळतात लोकांना. तर पण या नक्षत्रामध्ये मकर आणि कुंभ ही शनीची 2 चरण आहेत. तर याचा अर्थ रवी या नक्षत्रात असेल तर तो आयदर धनु नवमांशात जाईल किंवा मकर किंवा कुंभ किंवा मीन नवमांशात जाईल. तर रवी ह्या 4ही चरणांमध्ये सेम फळं देईल का? तर मला असं वाटतं की रवी हा जनरली धनु किंवा मीन नवमांशामध्ये चांगली फळं द्यायला पाहिजे. मकर आणि कुंभ याच्यामध्ये त्या मानाने त्याची फळं तितकीशी चांगली असतील असं वाटत नाही. म्हणजे हे माझं मत आहे, जे आपण आतापर्यंत शिकलोय ह्या बेसिसवर. माहिती नाही मॅडम व्हेरीफाय करतील की हे अप्रोच बरोबर आहे की नाही, किंवा सौरभचंही मार्गदर्शन मिळू शकतं आपल्याला. तर
पण मी एक मांडतो तुमच्या समोर एक स्टॅटिस्टिकल अभ्यास मी जो केलाय तो. आता बघा, मला सुप्रसिद्ध व्यक्ती किंवा यशस्वी व्यक्ती ह्या प्लॅनेटरी पोझिशनच्या कुठच्या दिसल्या ते सांगतो. दिलीप प्रभावळकर, नासी फडके, किशोर कुमार ह्या व्यक्तींच्या पत्रिकांमध्ये रवी हा धनु नवमांशामध्ये आहे. आता धनु नवमांशात जर रवी असेल तर काय फळ मिळू शकतं? जर कर्क राशीतल्या धनु नवमांशात रवी असेल तर त्याची फळं काय मिळतात मी तुम्हाला या नवमांश रहस्यावरून सांगतो. सगळं वाचत नाही, त्याच्यातला जो रिलेव्हंट भाग मला वाटला तो सांगतो. की राजकारण, समाजकारण, धर्मकारण यांच्याशी संबंध येतो. कुंडलीत केंद्रस्थानी या नवमांशात रवी असेल तर व्यक्ती धडपड्या आहार होणारी, स्वकष्टे करून भाग्योदय साधणारा असतो. आता तुम्ही हे 3 जर धनु नवमांशातली नावं बघितलीत तर एखाद्या वेळेस रवी या नवमांशात आहे याचं त्यांना काहीतरी चांगलं फळ मिळालेलं असू शकतं. पुन्हा नावं सांगतो: दिलीप प्रभावळकर, नासी फडके, किशोर कुमार अतिशय यशस्वी व्यक्ती आहेत त्यांच्या क्षेत्रातल्या. त्याच्यानंतर सुप्रिया सबनीस पिळगावकर आणि सका पाटील हे 2 लोक मला असे दिसले की ज्यांच्या पत्रिकेमध्ये रवी हा मीन नवमांशात गेलेला आहे. मीन नवमांशातल्या रवीचं जी त्यांनी इथे फळं मेन्शन केली आहेत ही काही अशी व्हेरीफायबल नाही आहेत यांच्या आपल्याला माहिती असलेल्या चरित्रावरून, त्यामुळे आपण त्याच्याबाबत काही बोलू शकत नाही. पण मला जनरली वाटतं जर गुरुचा नवमांश आहे तर रवीचं फळ अगदी या लोकांना रवी मीन नवमांशात गेल्यामुळे वाईट मिळालेलं असेल, अश्लेषा नक्षत्रात असल्यामुळे, असं मला स्वतःला वाटत नाही. त्याच्यानंतर दादा कोणके यांच्या पत्रिकेमध्ये रवी अश्लेषामध्ये होता, तो मकर नवमांशात होता. आणि शंकरराव चव्हाण आणि व्ही गिरी यांच्या पत्रिकेमध्ये कुंभ नवमांशामध्ये रवी होता. आता कुंभ नवमांशामध्ये जर रवी असेल तर बघा, कर्क राशीत कुंभ नवमांशी रवी असता या व्यक्ती कुशाग्र बुद्धीच्या, उत्तम स्मरणशक्तीच्या, एखादी हुन्नर वा कला अवगत असलेल्या, दीर्घोद्योगी आणि चिकाटीच्या असतात. आता शंकरराव चव्हाण आणि व्ही गिरी हे भारताचे राष्ट्रपती होते आणि शंकरराव चव्हाण आता आपल्याला सगळे माहितीच आहेत. तर अशा व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये रवी हा कर्केतल्या कुंभ नवमांशात गेला होता. तर असं यांना इतर ग्रहस्थिती ऑफकोर्स असेल, पण रवी या मीन नवमांशात आहे याचा उपयोग झाला का असा एक विचार आपल्याला करता येऊ शकेल असं मला वाटतं. चंद्र याविषयी मी जरा नंतर बोलतो. आता मंगळ जर ह्या अश्लेषा नक्षत्रामध्ये असेल तर आता मंगळाचंही बघा, मंगळाची कर्क ही नीच रास आहे. बुध आणि मंगळ हे शत्रुग्रह आहेत, त्यामुळे अश्लेषा हे बुधाचं नक्षत्र मानलं जातं. ते मंगळाला तसं तितकंसं चांगलं जायला नको आयडियली. आणि त्याच्यात गुरुचे नवमांश ठीकठाक जाऊ शकतात, पण शनीचे नवमांश एखाद्या वेळेस चांगले जाणार नाहीत. पण अगेन मकर मंगळाची उच्च रास आहे, म्हणजे मकर नवमांशात जर मंगळ गेला तर मूळ पत्रिकेत कर्केत जाईल, पण नवमांशात तो उच्चीचा जाईल आणि तो सुधारू शकतो, असं होऊ शकतं. तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर मंगळाची फळं कशी मिळतात हे अभ्यासायला पाहिजे. आता मी ज्या काही पत्रिका बघितल्या, अनेक पत्रिका बघितल्या मी त्या पुस्तकातल्या, ऑलमोस्ट तुम्ही म्हणू शकता मी सगळ्या पत्रिका पडताळल्या. पण मला मंगळ अश्लेषा नक्षत्रात फारसा दिसला नाही. कर्क राशीतच मुळात मंगळ अनेक नामवंत व्यक्तींच्या नव्हता आणि अश्लेषा नक्षत्रात तर त्यातूनही अगदीच कमी आढळला. मला अगदी 2-3च नावं आढळली ज्यांच्या पत्रिकांमध्ये मंगळ कर्क रास अश्लेषा नक्षत्र असा होता. त्याच्यातलं एक प्रॉमिनंट नाव म्हणजे हिलरी क्लिंटन. बिल क्लिंटन हे जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते
त्यांच्या या पत्नी, त्यांच्या पत्रिकेत मंगळ हा मकर नवमांशात आहे, कर्क राशीमध्ये. आणि कर्कामधल्या मंगळाचं जर तुम्ही हे बघितलं तर नोकरीमध्ये अधिकार योग उत्पन्न करतो. पोलीस, लष्कर, शासकीय व्यवस्थापक या खात्यात नोकरी करतो असं फळ त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्या हिलरी क्लिंटनना अधिकार योग उत्पन्न करतो या गोष्टीचा उपयोग एखाद्या वेळेस झालेला असू शकतो या गोष्टीपैकी. मोहम्मद अझरुद्दीन याच्या पत्रिकेमध्ये धनु नवमांशात आहे मंगळ, आणि ह्याचं फळ जे सांगितलेलं आहे ते फार इंटरेस्टिंग आहे. अझरुद्दीनच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा कर्केमध्ये लाभात आहे, अश्लेषा नक्षत्रात, आणि बरोबर चंद्र आणि राहू आहेत सेम राशीमध्ये. आणि समोर मकरेमध्ये शनी आणि केतू आहेत, बुध रवी पण तिथेच आहेत, रवी शनी युतीत आहेत. आणि याचा धनु नवमांशात जो मंगळ आहे त्याचं मी फळ तुम्हाला वाचून दाखवतो. हे फार इंटरेस्टिंग आहे. इथे असं म्हटलेलं आहे की अशा लोकांना मैदानी खेळाची आवड असते, आणि या नवमांशामध्ये पापग्रह युक्त मंगळ असेल, मूळ कुंडलीमध्ये 6, 8, 12 स्थानी असेल तर अशी व्यक्ती कुसंगतीमुळे वाया जाऊ शकते किंवा काही काळ बिघडू शकते. आर्थिक गैरव्यवहाराशी संबंध येतो. तुम्हाला मोहम्मद अझरुद्दीनचा इतिहास माहिती आहे. अफरातफर करू शकतो वा फौजदारी खटल्यात शिक्षा, बंधनयोग किंवा अशा कारणांमुळे अपकीर्ती होऊ शकते असं फळ सांगितलेलं आहे. तर तुम्ही जर याची बघितली पत्रिका तर मंगळ गुरु नवमांशी, तिथे सेम राशीत राहू आहे, समोर शनी आहे, शनी आणि मंगळाची प्रतियुती आहे, आणि रवी सुद्धा प्रतियुतीत आहे. तर रवी आणि शनी युतीत आहेत आणि समोर मंगळ धनु नवमांशी. या गोष्टीमुळे एखाद्या वेळेस त्याला मॅच फिक्सिंग स्कॅन्डल मध्ये जो बदनाम झाला, तो अडकला, तर हे फळ मिळालेलं असू शकतं. तर याच्या व्यतिरिक्त मला 1-2च पत्रिका मिळाल्या. गणपतराव बोडस आणि व्यंकटेश माडगुळकर यांचा मंगळ कुंभ नवमांशी आहे. पण बाकी मला अशा फारशा पत्रिका दिसल्या नाहीत की ज्याच्यामध्ये मंगळ अश्लेषा नक्षत्रामध्ये आहे. नंतर बुध हा जर ह्या नवमांशामध्ये ह्या अश्लेषा नक्षत्रामध्ये असेल तर कशी फळं मिळू शकतील. तर बुध आणि चंद्र यांचं काही आपापसात पटत नाही. कर्क रास चंद्राची रास मानली जाते, त्यामुळे एखाद्या वेळेस चांगलं फळ मिळू नये. पण हे नक्षत्र तर बुधाचं स्वतःच नक्षत्र मानलं जातं. अगेन गुरुचे नवमांश बुधाला बरे जातील किंवा नाही माहिती नाही, पण शनीचे नवमांश चांगले जायला हरकत नाही. असं कोणते मिक्स आहे. जर आपण यशस्वी लोकांच्या पत्रिका बघितल्या तर जयंत नारळीकर, रामकृष्ण हेगडे, मनोज कुमार, संजय दत्त आणि अजित पवार यांच्या पत्रिकांमध्ये बुध हा कुंभ नवमांशामध्ये आहे. आता बुध कुंभ नवमांशात असेल तर त्याचा किती आहे त्याची जी फळं सांगितलेली आहेत ती काय फारशी व्हेरीफायबल नाहीत, कारण ती चांगली फळं सांगितली नाहीत. आपण काय ते वहूच नाही करू शकत. पण एक मला सांगायची गोष्ट अशी आहे की एक कॉमनॅलिटी, तुम्ही जर पत्रिकांचा अभ्यास केलात ना तर तुम्हाला एक अशी कॉमनॅलिटी दिसून येते की ते ग्रह त्या त्या राशींमध्ये तिथे त्या स्थानांमध्ये असतात, आणि मग तुम्हाला त्याचे काहीतरी हे दिसून येतात, परिणाम दिसून येतात. जर गुरु असेल ह्या नवमांशामध्ये, गुरु अगेन कर्केत उच्च होतो, परत त्याचे 2 नवमांश आहेत,
पण मकरेमध्ये नीच होतो. अशा परिस्थितीमध्ये गुरु काय फळं देतो, तर इथे असं म्हणलंय की गुरु हा सुखोपभोग चैन भाग्याच्या दृष्टीने बरा असतो, उच्चपद अधिकार सत्ता दर्जाच्या दृष्टीने चांगला असतो. आता जर काही पत्रिका बघितल्या तर बघा, बरेचशा पत्रिकांमध्ये मला गुरु हा धनु आणि मीन नवमांशामध्ये आढळून आला मॅक्सिमम. म्हणजे मी जर 10 पत्रिका बघितल्या तर त्याच्यातल्या 6 ते 7 पत्रिकांमध्ये गुरु हा आयदर धनु किंवा मीन नवमांशात दिसून येतो. सावनी शेंडे, रमेश देव, वपू काळे, गदी माडगुळकर, टागोर, पु ल देशपांडे, शंकरराव चव्हाण या लोकांच्या पत्रिकेमध्ये आश्लेषा नक्षत्रामध्ये गुरु आहे आणि त्याच्यातल्या बऱ्याचशा लोकांच्या याच्यात धनु किंवा मीन नवमांशात आहे. पण एक खूप इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन असं आहे की जर गुरु कुंभ नवमांशात असेल तर तो काय फळ देतो मी तुम्हाला वाचून दाखवतो. या नवमांशातील गुरु मूळ कुंडलीत शुभग्रहांच्या अंशात्मक युती त्रिकोण वा प्रतियोगात असता हा मनुष्य बुद्धिमान असतो, लेखन करतो आणि लोकांमध्ये मानमान्यता मिळवतो. आता हे फळ बघा पडताळता कसं येतं, तर पु ल देशपांडे आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या पत्रिकेमध्ये गुरु हा कुंभ नवमांशात आहे आश्लेषा नक्षत्रामध्ये. तर हे फळ जे इथे सांगितलंय हे तुम्हाला इथे बघा लागू होतं की हा बुद्धिमान असतो, लेखन करतो आणि लोकात मानमान्यता मिळवतो. तर हे दोघही लोक आपल्याला माहिती आहेत की त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी आणि लेखनासाठी प्रसिद्ध होते. शुक्र असता शरीर प्रकृती सौंदर्य या दृष्टीने बरा असतो, चेहरा सुंदर मोहक असतो. अशी काय काय यांनी दिलेली आहेत इथे फळं. आता शुक्र याच्यात असताना बघा मीन हे शुक्राची उच्च रास आहे. मीन नवमांशामध्ये शुक्राने जनरली चांगली फळं द्यायला पाहिजेत असं एक अंदाज आहे माझा. तर तुम्हाला वाचून दाखवतो. सावनी शेंडे, उत्तम कुमार, दिलीप प्रभावळकर, विस वाळिंबे, गिरीश बापट यांच्या पत्रिकांमध्ये शुक्र हा मीन नवमांशामध्ये आहे. आणि JRD टाटा आणि सुनील गावस्कर या दोघांच्या पत्रिकेमध्ये शुक्र हा धनु नवमांशामध्ये आहे. धनु नवमांशाची फळं जी लिहिलेत ती काही व्हेरीफायबल नाही आहेत, पण शुक्र नवमांशामध्ये शुक्राच्या मीन नवमांशामधली जी फळं आहेत ती शुभग्रहांच्या अंशात्मक योगात या नवमांशी शुक्र असता कलाभिरुची दर्शक असतो, एखादी कला उगत असते, लेखन करतो, ग्रंथकार होतो. आता सावनी शेंडेच्या पत्रिकेमध्ये गुरु आणि शुक्र युती आहे मीन नवमांशामध्ये. तर ती उत्तम गायिका आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर असं शुक्राचं फळ ह्या नक्षत्रांमध्ये मिळू शकतं. जर शनी असेल तर अगेन इथे जी फळं दिली ती काही अशी फार व्हेरीफायबल नाही आहेत, पण तरी मी जे काही अभ्यासल्या पत्रिका त्याच्यामधलं शनी मकर नवमांश हा एक अतिशय इंटरेस्टिंग मला विषय दिसला. आणि योगायोगाने मी जेवढ्या पत्रिका अभ्यासल्या त्याच्यातल्या बऱ्याचशा पत्रिकांमध्ये शनी हा मकर नवमांशात आढळून आला मला यशस्वी लोकांच्या पत्रिकांमध्ये. नावं सांगायची झाली तर इंदिरा गांधी, हिटलर, सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर हेगडेवार, वसंतदादा पाटील, जगदीशचंद्र बोस हे सगळे बघा अतिशय मोठे लोक होते. यांच्या पत्रिकांमध्ये शनी हा मकर नवमांशात आहे कर्क राशीमध्ये. आणि मकर नवमांशामध्ये याचं बघा फळ असं सांगितलेलं आहे की शनी मकर नवमांशात असता बलवान समजावा, केंद्रस्थानी म्हणजे 1, 4, 7, 10 या स्थानांमध्ये असताना आयुष्याचा मध्य ऊर्जितावस्थेत जातो, लौकिक व अधिकार योग येतो, पोलीस, लष्कर, शासकीय खाती अथवा व्यवस्थापन क्षेत्रात उन्नती दाखवतो. महत्वाचं म्हणजे आयुष्यात चढ उतार सांपत्तिक व कौटुंबिक दृष्ट्या नाट्यमय घटना घडतात या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये. तुम्ही इंदिरा गांधी, हिटलर वगैरे आयुष्य बघितली तर आयुष्यात चढ उतार आणि हे तुम्हाला
दिसून येईल. तर अशी शनीची फळं मकर नवमांशामध्ये कर्क राशीतल्या आश्लेषा नक्षत्रातल्या सांगितलेली आहेत. तर हे शनीचं झालं. राहू या नक्षत्रामध्ये असेल तर राहू हा लोकांना पराक्रम, कर्तृत्व वगैरे असे गुण देतो. आता राहू कोणाच्या पत्रिकांमध्ये मला आढळून आला या नक्षत्रामध्ये, राहूसाठी मी नवमांशाचा काही विचार करू शकलो नाही, मला तेवढा इन्फॉर्मेशन नाही अवेलेबल झाली. पण अटल बिहारी वाजपेयी, गोळवलकर गुरुजी, दामोदर चाफेकर जे क्रांतिकारक होते, चंद्रशेखर आझाद अगेन क्रांतिकारक होते, आणि जनरल खिमैया जे भारताचे लष्कर प्रमुख होते, या लोकांच्या पत्रिकेमध्ये राहू हा आश्लेषा नक्षत्रामध्ये मला दिसून आला. त्याच्यानंतर केतू पण मला अनेक लोकांच्या पत्रिकांमध्ये दिसला. समोर मी केतूचं एवढं डॉक्युमेंट केलं नाही गोष्टी, कोणाच्या पत्रिकेत आहे आणि कुठे आहे आणि अशा दृष्टीने, कारण एनिवे मला इन्फॉर्मेशन पण नाही तशी तेवढी मिळाली. नंतर हर्षल असेल तर अगेन त्यांनी सांगितलंय प्रकृतीला चांगला पण स्वभावाने विक्षिप्त वृत्तीचा, विलासी, बुद्धीचा उपयोग वाईट कारणासाठी करणारा वगैरे असं सांगितलंय. आणि तेही अगेन व्हेरीफायबल नाहीये. आणि नेपच्यून असेल तर कला वगैरे अंगी असू शकते. तर एक खूप चांगलं हे ऑब्झर्वेशन असं आहे. अगेन नेपच्यून ची फळं व्हेरीफायबल आहेत का हा प्रश्न आहे, कारण नेपच्यून हा खूप स्लो मुव्हिंग आहे. त्यामुळे एका ठराविक स्पॅन मध्ये जन्मलेल्या जेवढ्या व्यक्ती असतील सगळ्यांच्याच पत्रिकेत नेपच्यून हा एकाच नक्षत्रात येईल जनरली. तर त्यामुळे असं अगदी व्हेरीफायबल नाही, पण एक कॉमनॅलिटी जर बघायची झाली तर अटल बिहारी वाजपेयी, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, राज कपूर, दिलीप कुमार, देवानंद, मेरिलिन मनरो एवढ्या लोकांच्या पत्रिकांमध्ये नेपच्यून हा कर्क राशीत आश्लेषा नक्षत्रामध्ये आहे. याच्यातल्या बऱ्याच लोकांच्या पत्रिकांमध्ये तो साधारण 27 ते 30 अंशांमध्ये म्हणजे मीन नवमांशामध्ये दिसून येतो बऱ्याचशा पत्रिकांमध्ये यातल्या. तर अशी एकूण आहेत. म्हणजे आपण जर ओव्हरऑल बघितलं की कुठचा ग्रह याच्यामध्ये कशी फळं देऊ शकेल, तर थोडा अजून खोलात जाऊन अभ्यास करायचा प्रयत्न केला तर आपल्याला त्याचा कुठेतरी संबंध हा जोडता येऊ शकतो. म्हणजे फळांचा अभ्यास आपण त्या दृष्टीने करू शकतो. आता चंद्र ह्या नक्षत्रात असेल तर बघा, शरीर भरलेलं, अवयव मांसल व गुबगुबीत असतात, मात्र अंगात वात जास्त असतो, मध्यम वयातच शरीर सुटतं, रोग प्रतिकारक शक्ती कमी असते, चंद्र कर्तृत्व व महत्वाकांक्षा देणार नाही, या व्यक्ती सुस्त, आळशी, चैनी, सुखासक्त, चंचल, प्रवासाची व वाहनांची भयंकर आवड असणाऱ्या, विकारवश, भिडस्त, भावनाप्रधान, कल्पनासृष्टीत वावरणाऱ्या पण उदार असतात, मात्र ऐहिक सौख्य मिळण्याच्या बाबतीत भाग्यवान असतात. आता याच्यातलं बरंच म्हणजे एस्पेशली सुस्त, आळशी, चैनी वगैरे हे माझ्या मिसेसला वाचून दाखवल्यावर तिला एकदम पटलं, पण मला स्वतःला थोडा अजून अभ्यास केला मी त्याचा की अगदी असं आहे का. तर मला एक श्री भट यांनी लिहिलेला एक लेख मिळाला, ब्रह्मज्ञान मासिकात दिवाळी अंक 2019. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की आश्लेषाचा योग तारा 18 अंशावर येतो. हे आपल्याकडे विषारी नक्षत्र मानले जाते, परंतु हेरॉल्ड विल्सन, न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड अशा मोठ्या व्यक्तींच्या पत्रिकात हे नक्षत्र चलित झाले आहे. आश्लेषा नक्षत्रांची देवता सर्प आहे. या सापाच्या तोंडापुढे सिंह आपला जबडा पसरून बसलेला दिसतो. ह्या भागात रवी चंद्रादी ग्रह असलेल्या व्यक्ती अत्यंत धीट, साहसी, काहीशा क्रूर, हट्टी असतात, तशाच लोकप्रियही असतात. म्हणजे चंद्र जर या नक्षत्रात एस्पेशली शेवटच्या अंशांमध्ये असेल तर आता इंदिरा गांधी, जर्मनीचा बिस्मार्क यांचं लग्नबिंदू त्या भागामध्ये येतं, आणि महात्मा गांधींच्या पत्रिकेमध्ये चंद्र हा 28 अंशामध्ये
आहे, तर तो त्या बिंदूमध्ये येतो. आणि ते जर तुम्ही बघितलं तर धीट, साहसी आणि लोकप्रिय हे दिसून येतात व्यक्ती. पंडित नेहरूंच्या पत्रिकेतही चंद्र हा आश्लेषा नक्षत्रामध्येच होता, तो धनु नवमांशात होता. गांधींचा मीन नवमांशात आहे. तर असं चंद्राची सुद्धा जर आपण बघितलं तर असं हे दिसून येतात की स्थिर ताऱ्यांच्या जवळ जर चंद्र असेल तर त्या व्यक्ती थोड्या कर्तृत्ववान असतात, 27-28 नक्षत्र अंशांमध्ये वगैरे. आता ह्याच्यात पुढचा भाग म्हणजे एक छोटी अजून इतर माहिती गोळा करण्याचा जो प्रयत्न केला, त्याच्यात या नक्षत्रामध्ये अॅक्युबेन्स आणि अल्जेन्युबी हे 2 स्थिर तारे येतात. आणि ह्या स्थिर ताऱ्यांच्या जवळपास जर पापग्रह असतील किंवा त्या पापग्रहांचे काही कुयोग झालेले असतील तर त्यामुळे जातकाला काही अनिष्ट घटना अनुभवायला येऊ शकतात. आता हे नक्षत्र जे जनरली अशुभ मानलं गेलेलं आहे, तर त्याचे अशुभ परिणाम जाणवतात का लोकांना? तर मी त्याही पत्रिका, ज्या पुस्तकात शेवटी काही पत्रिका दिलेल्या आहेत, त्याच्यातल्या काही पत्रिकांमध्ये दिसून आलं की शनी मंगळ यांचे जर कुयोग झालेले असतील पत्रिकेमध्ये पापग्रहांचे या नक्षत्रामध्ये, तर काहीतरी दुर्घटना घडू शकतात. एस्पेशली सर्पदंश झालेल्या पत्रिका मला 1-2 दिसून आल्या की ज्याच्यामध्ये शनी आणि मंगळ हे बिघडलेले होते आणि त्यांच्या मुळे हे म्हणजे एक अमित सोहनी म्हणून मनुष्य सर्पदंशाने चावून या माणसाला मृत्यू आला. त्याच्या पत्रिकेमध्ये शनी आश्लेषा नक्षत्रामध्ये आहे, तो षष्ठेश आहे आणि तो लाभात पडलेला आहे, म्हणजे षष्ठाच्या षष्ठात आहे. आणि अष्टमेश मंगळ हा अष्टमात आहे आणि तिथून तो शनीकडे बघतोय. या माणसाला फुरसं चावून त्याचा मृत्यू झाला होता. इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की सर्प चावल्यानंतर त्याचा मृत्यू मूत्रपिंड निकामी झालं. तर तुळ राशीमध्ये हर्षल वक्री आहे आणि शुक्र हा अष्टमात मंगळाबरोबर अंशात्मक युतीत बसलाय आणि त्यामुळे याचं मूत्रपिंड निकामी होऊन याला सर्पदंशाने मृत्यू आला, असं त्याचं घटना आहे. तसंच अजून एक आहे, या माणसाला व्ययामध्ये आश्लेषा नक्षत्रामध्ये मंगळ, हर्षल आणि शुक्र हे अंशात्मक युतीत आहेत. त्याचा अष्टमेश गुरु हा चतुर्थातून व्ययाकडे बघतोय, गुरु वक्री आहे आणि याचा षष्ठेश शनी हा मूळ नक्षत्रात पडलेला आहे. तर ह्या व्यक्तीला सुद्धा सर्पदंशामुळे मृत्यू आला होता. तर असे म्हणजे जसं चांगले काही परिणाम आपण बघितले, तसे या नक्षत्रामध्ये जर काही ग्रह असतील आणि त्यांचे कुयोग होत असतील, अशुभ योग होत असतील, तर त्यांना वाईट फळं सुद्धा अनुभवायला मिळू शकतात. तर असं एक ओव्हरऑल अभ्यास ह्या नक्षत्राचा मी केला. तर हे एवढं माझं विवेचन करून मी माझं भाषण संपवतो. मॅडमना पुन्हा एकदा धन्यवाद संधी दिलीत. म्हणजे खरंच सांगतो की तुम्ही जसं म्हणलात ना, सभाधीटपणा येतो माणसामध्ये हे तुमच्या ह्या उपक्रमामुळे, तर तो खराच मी फारसा असं बोलणारा वगैरे हे व्यक्ती नव्हतो, पण सध्या ह्या निमित्ताने मी बोलायला लागलो. पब्लिक स्पीकिंगचा फार चांगला एक अनुभव येतो याच्यामध्ये. तर धन्यवाद, तुमचं मार्गदर्शनही अतिशय चांगलं लाभतंय आम्हाला, त्यामुळे प्रगती होते आमची अभ्यासामध्ये. तर थँक्यू सो मच. धन्यवाद मकरंद लिमये. तुम्ही इतका खोल अभ्यास केला, सगळ्या पत्रिका म्हणजे महाराष्ट्राचा कुंडली संग्रह मला वाटतं तुम्ही सगळा उलथापालथ करून त्याच्यातले सगळे जे काढलेत तुम्ही ग्रह त्या नक्षत्रात कुठले आहेत, कोणाचे आहेत, तर ते खूप छान, म्हणजे तुमचा अभ्यास
तुम्ही बोलताना त्या नक्षत्रावरचा दिसत होता आणि हेच मला अपेक्षित आहे. खरं म्हणजे तुम्हाला खूप जास्त वेळ तुम्ही घेतला, पण तुम्हाला थांबवता येणं अशक्य होतं मला, कारण तुम्ही खरंच तसा अभ्यास चांगला केलेला होता त्याच्यामध्ये. आणि लक्ष्मणाचं आश्लेषा नक्षत्र हे आम्हाला सगळ्यांना नवीन कळलं. पुस्तकाचे संदर्भ तुम्ही छान दिले आणि आश्लेषा नक्षत्राचा पॉझिटिव्ह अँगल हा जो तुम्ही सांगितला, म्हणजे तसं पाहिलं तर कुठलीही रास, कुठलेही ग्रह, कुठलेही नक्षत्र ही खूप चांगली आणि खूप वाईट असं काहीच नसतं खरं म्हणजे. आणि गुरु शनीचे नवमोश ह्या नक्षत्रामध्ये येतात. गुरु शनी काय आहेत तर गुरु शनी हे रिझल्टंट प्लॅनेट आहेत. गुरुकडे ज्ञान आहे आणि शनीकडे कर्म आहे. त्यामुळे कसं आहे की ह्या नक्षत्रामध्ये हे दोन्ही ठासून भरलेलं आहे. आणि ह्या नक्षत्राचा सर्प आहे, म्हणजे मूलाधार चक्रामध्ये कुंडलिनी शक्ती जशी बसलेली आहे, अगदी सुस्त बसलेली असते, तसं हे नक्षत्रामध्ये हा सर्प सुस्त बसलेला आहे. तर ते गुरु आणि शनीमुळे त्याला किती उठवायचं आणि तसा आपला दृष्टिकोन कसा आहे, तर हे तुम्ही खूप छान सांगितलं. स्थिरताऱ्यांचा उल्लेख सुद्धा तुम्ही छान केला याच्यामध्ये. तर खूप चांगलं, खूप अभ्यासपूर्ण असं तुमचं व्याख्यान झालेलं आहे. तर 2 निवेदनं मला करायची आहेत. ती 2 निवेदनं मी करते. आपल्या आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाचा झिबू सिम्बॉलचा क्लास 14 डिसेंबरला रात्री 8 ते 10 असा 2 तास घेणार आहे आणि त्याची 500 रुपये फी आहे फक्त. तर ज्यांना करायचं असेल त्यांनी माझ्याकडे नावं द्या. झिबू सिम्बॉल ही कन्सेप्ट कोणाला कदाचित माहिती नसेल. ही एंजलची भाषा आहे आणि यामध्ये विशिष्ट चिन्ह आहेत. ती फक्त ड्रॉ केली की ती काम करतात आणि अतिशय सोपी चिन्ह आहेत ती. याच्या सगळ्या PDF हिंदीतून देणार आहे. म्हणजे कसली चिन्ह असतील तिथं आनंदी राहणं, आरोग्य, अध्यात्म, समृद्धी, धैर्य, शांती, आयुष्यातले बदल, आपल्या इच्छा, बुद्धिमत्ता, ह्या अशा अनेक गोष्टींसाठी हे सिम्बॉल काम करतात. तर असा हा झिबू सिम्बॉलचा क्लास 14 डिसेंबर रात्री 8 ते 10 असा घेणार आहे. तर त्याला ज्यांना यायचं असेल त्यांनी नावं द्या. हे एक आहे. आणि दुसरं म्हणजे स्विचवर्डचं माझे क्लासेस खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. तर 4 जानेवारी 2024 रोजी स्विचवर्ड फर्स्ट लेव्हलचा क्लास रात्री 9 वाजता मी घेणार आहे. तर त्यालाही कुणाला नावं द्यायची असतील त्यांनी अवश्य द्या. आजचा कार्यक्रम खूप लांबला असला तरी खूप अभ्यासपूर्ण सगळ्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. आणि शशिकला चिंचवले ह्या आभार प्रदर्शन करणार आहेत. तर त्या फॅशन डिझायनर आहेत आणि अध्यात्माची खूप आवड असलेल्या अशा शशिकला चिंचवले यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार मॅडम, मी शशिकला चिंचवले, आदिशक्ती विद्यालयाची मी विद्यार्थिनी. म्हणजे आता माझ्या गुरुवर्या सौ शिल्पा अग्निहोत्री यांनी आजच्या जे नक्षत्रांचे देणं आहे याची आभार प्रदर्शन मांडावे याची मला संधी दिली, त्याबद्दल प्रथम त्यांचे मी आभार मानते. आज नक्षत्रांच्या मालिकेमध्ये 4 नक्षत्र जी घेतली आहे, 4 व्याख्याते जे होते आज, त्या 4ही व्याख्यात्यांनी आपल्या इथे पहिलं जे आद्रा नक्षत्र आहे याचं ज्योती क्षीरसागर यांनी खूप चांगल्या शब्दात आणि चांगल्या माहितीपूर्ण रीतीने त्यांनी आपल्याला आद्रा नक्षत्राची माहिती दिली, त्यामुळे प्रथम त्यांचे मी आभार मानते. त्यानंतर गौरी फुलंब्रीकर यांनी पुनर्वसू ही नक्षत्र, ह्याचं पुनर्वसू म्हणजे काय आणि पुनर्वसन कसं होतं याच्याबद्दल जे सांगितलं आहे ते व्यवस्थित आणि खूप सुरेख सांगितलं आहे. तर त्याबद्दल त्यांनी उत्कृष्ट अशी अभ्यासपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल गौरी फुलंब्रीकर यांचे मी आभार मानते. त्यानंतर मृणाल इनामदार यांनी पुष्य नक्षत्राची व्याख्या कशी आहे, नक्षत्र म्हणजे काय याची व्याख्या उत्तम सांगितली. शिवाय पुष्य नक्षत्र हे शनीचे नक्षत्र आहे याबद्दल माहिती थोडीशी मॅडमनी त्यात सांगितलीच आहे. आणि याच्याबद्दल हे नक्षत्र समाजातील लोकांशी संबंध कसे असतात या नक्षत्राच्या लोकांशी याबद्दल उत्तम रीतीने त्यांनी आपल्याला स्पष्ट विवेचन करून सांगितलं आहे, त्याबद्दल मी मृणाल इनामदार यांचे आभार मानते. त्यानंतर मकरंद लिमये यांनी अश्लेषा नक्षत्राबद्दल खूप सखोल अभ्यास करून आपल्या पुढे जी माहिती दिली, वेळ जास्त घेतला पण मॅडमनीही त्यांना संधी दिली आणि अश्लेषा नक्षत्राबद्दल काही कुंडल्या कशा आहे, कुणाच्या म्हणजे नेत्यांच्या पत्रिकेत देखील
हे अश्लेषा नक्षत्राचे जे नेते आहेत त्यांचा धीटपणा, त्यांचा धाडसीपणा कसा आहे, या नक्षत्राच्या व्यक्ती कशा आहेत याबद्दल अभ्यासपूर्ण जे काही आपल्याला माहिती दिली त्याबद्दल मकरंद लिमये यांचेही मी आभार मानते. विशेष सांगायचं म्हणजे अश्लेषा हे नक्षत्र माझं सुद्धा आहे आणि त्याबद्दल मला खूपच चांगली त्यांच्याकडनं माहिती मिळाली आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार मानते. आणि आमच्या ज्या गुरु आहेत डॉक्टर शिल्पा अग्निहोत्री यांनी मला आज ही संधी दिली, आभार प्रदर्शन करण्याची संधी दिल्यामुळे मी त्यांचेही आभार मानते. आणि आम्हाला सगळ्यांना बोलतं करायचं, सभादेठपणा कसा करायचा, तुम्ही बोललं पाहिजे हे फक्त त्या सांगत असतात, प्रेरणा देत असतात, सदैव आमच्या पाठीशी उभे असतात आणि काहीतरी नेहमी नवनवीन उपक्रम सुरू करून आम्हाला असं टीव्ही स्क्रीन पर्यंत आम्हाला पोहोचवतात. आज आम्ही युट्यूब वर सुद्धा दिसतो आहे, ह्याचं सुद्धा जास्त श्रेय आमच्या मॅडमलाच जातं. याबद्दल आजच्या कार्यक्रमातल्या सर्व व्याख्यात्यांचे मी मनपूर्वक पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद शशिकला. खूप चांगले आभार प्रदर्शन पण तू केलेलं आहेस. तर आज आपल्याला खूप उशीर झालेला आहे, तेव्हा मी जास्त वेळ न घेता आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद सर्वांना. त्यामुळे मी थोडक्यात घेतलं मॅडम. हरकत नाही. ओके. अच्छा मॅडम, धन्यवाद. मीटिंग एंड करूया आपण. मॅडम रेकॉर्डिंग थांबवा. हो.